सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाची पंढरी, झणझणीत मिसळसाठी प्रसिद्ध असलेली पुण्यनगरी, ऐतिहासिक वारसा जतन करणारी पुण्यनगरी, 14 विद्या 64 कलांचा अधिपती, कलेच्या नायक विनायक दगडूशेठ हलवाईच्या आशीर्वादाने पुनीत झालेली पुण्यनगरी। आणि या पुण्यनगरीमध्ये आपण निश्चितच अतिशय दर्जेदार असा क्रिकेटचा खेळ पाहतो आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने पुनीत झालेली नगरी अर्थात पुण्यनगरी। सिंहगडच्या मैदानावरती आपण या ठिकाणी पाहतो आहे अतिशय दर्जेदार असा खेळ। ओहो, अतिशय सुंदर फटका पॉइंटच्या दिशेने धडकवला, चेंडू जाईल सीमारेषा पार, धाव मिळते 4 आणि बॅट्समन महेशच्या बॅटमधनं खडखडी चौका। शॉर्ट और वाइड बॉल थी और बिल्कुल मुन्ना शेख का अक्स दिखा उस स्क्वायर कट में। NB4 कदम का इस्तेमाल करते हुए गेंद को खेलना तो चाह रहे थे, गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चली, बाहरी किनारा लगा। उमेश नायडू ने गेंद को फील किया, थर्ड मैन क्षेत्र में 1 रन लेने का मौका महेश। बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी 5 पर बल्लेबाजी कर रहे, स्कोर 8 रन बगैर किसी नुकसान के। वासिक 3 पर बल्लेबाजी कर रहे। कुणाल का बहुत महत्वपूर्ण ओवर, एक बड़ा मुकाबला। आदित्य ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला लिया था। आपके स्क्रीन पर कुणाल को आप देख रहे हैं, एक फ्लैग स्लिप, एक गली पॉइंट, उसके साथ एक खिलाड़ी कवर पॉइंट पर मौजूद। ओ बढ़िया गेंद, गेंद के ऊपर उंगलियां फेरते हुए सुंदर गेंदबाजी कर रहे कुणाल। वासिक बड़े स्ट्रोक खेलने के लिए बिल्कुल माहिर खिलाड़ी है, लेकिन ये गेंद देखे, सुंदर गेंदबाजी, गति परिवर्तन किया गया था। वैसे गेंद सीधी थी लेकिन रुक कर आई, टप्पा खाते देखिए रुक कर गेंद आई। ये जो तेज गेंदबाजी पूरे टूर्नामेंट में 7 दिन की रही ना, जिसमें टप्पा खाते गेंद ज्यादा तेज नहीं हुई है। इस बार अच्छा स्ट्रोक है, खिलाड़ी मौजूद, मिडल पर लिया कैच, वासिक बैक टू द बबल। कुणाल को सफलता मिली है, खुशी का कोई ठिकाना नहीं है। बहुत ही बेहतरीन शानदार गेंदबाजी और अच्छा कैच। क्रीज में डीप जाकर खेलने का प्रयास, और ये जादूगर भी है, ये बाजीगर भी है। हितेश नाडर आते हुए गेंद को तमिल में वणक्कम कहा और खुशी का इजहार किया। सुंदरबाज खिलाड़ी है, हेलीकॉप्टर खेलने की कोशिश कर रहे थे। देखिए यहाँ हेलीकॉप्टर खेलने का प्रयास, ऑन साइड पर खिलाड़ी बाउंड्री लाइन पर बिल्कुल पीछे कोई नहीं है, दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है और कुणाल के खुशी का कोई ठिकाना नहीं है। बड़ी विकेट है हरी सर, बड़ी मछली जाल में जब फंसती है ना तो सबको खुशी होती है। 77 का बॉल 7 दिन में हुआ इस्तेमाल, बल्लेबाज ने किया कमाल, और जब लगा तो गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर चली गई। ये 70 का बॉल कमाल कर रहा है। न्यू बैटर विशाल सरकार, इन्होंने भी प्रभावित किया, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी रही इनकी। और पहले ओवर की जो कहानी है जिसमें आप देखें तो शानदार गेंदबाजी का प्रदर्शन रहा कुणाल द्वारा। विजय खड़के गेंदबाजी करने के लिए आए। दूसरा ओवर है, फाइनल का मुकाबला, आज के दिन का ये आखिरी मुकाबला। NB ट्रॉफी, आपली ट्रॉफी। जसप्रीत बुमराह स्टैंड, विराट कोहली स्टैंड, रोहित शर्मा स्टैंड। 7 दिनों की ये यादगार कहानी जो आपको सबको बतानी है। तीसरा संस्करण। पंटलर गेंदबाज है विजय, स्ट्राइकर इन पर बल्लेबाज महेश। इस वन प्लेइंग ऑन 5, स्कोर 8 प्लस 1 विकेट। पहले ओवर का खेल समाप्त हुआ। थर्ड मैन एक पॉइंट, उसके साथ अगर देखें तो एक खिलाड़ी डीप स्ट्राइक कवर पर मौजूद है, मिड ऑफ दायरे के अंदर मौजूद।
कदमों का इस्तेमाल किया, शॉट बहुत अच्छा है, यहाँ खिलाड़ी उनके पास कोई मौका नहीं है। मिड ऑन और मिड ऑफ का फासला चीरती भी गेंद को बाउंड्री लाइन के बाद 4 रन एनबी चौका। बैटेड शॉट, बॉलर के पैर को लगकर बॉल बाउंड्री लाइन पर गई और महेश नानगुड़े ने आज वाकई में अविनाश रामगुड़े की याद ताजा कर दी। क्या बात है सर। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बैकफुट जाके गेंद को कट किया और विकेट की बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बैटर। क्वार्टर फाइनल का मैच मुझे याद है, दोनों बल्लेबाजों ने पारी को संवारने का काम किया था और विशाल के पास भी बड़ा टैलेंट है वो बताते हुए महेश नानगुड़े और विशाल सर का स्कोर 13 रन 1 विकेट के नुकसान पर महेश बहुत इंपॉर्टेंट पारी कर रहे अपनी टीम के लिए। अमराज मुत्तुंजय टीम ने शानदार प्रदर्शन किया, फाइनल में खेल रहे हैं। आदिश्री इंटरप्राइजेस की बात करें तो टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला और अमराज मुत्तुंजय को बल्लेबाजी करने का मौका दिया गया है। स्कोर 13-1, 33 मिनट और 14 सेकंड का समय आपके पास बचा हुआ है। वक्त के ऊपर भी आपकी निगाह होना बहुत जरूरी। विशाल सरकार स्पोक्स स्ट्राइकर इन पर प्रमुख गेंदबाज के तौर पर फ्रंटर गेंदबाज विजय खड़के गेंदबाजी करने के तैयार है। पावर प्ले ऑन, डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, दायरे के बाहर। ऑफ स्टंप के बाहर गेंद खेलने की कोई कोशिश नहीं है। रुपेश सावंत हमारी तरफ बढ़ रहे हैं व्हाइट बॉल का इशारा करते हुए और फिलहाल विजय खड़के ने क्या वो चैलेंज किया? बिल्कुल चैलेंज किया गया तो टीवी अंपायर बिजी हो जाएंगे, डिसीजन पेंडिंग। तब तक बिल्कुल हम चर्चा करेंगे। हरीश सर, इंपॉर्टेंट मैच है, फाइनल का मुकाबला, दोनों यंग खिलाड़ी, एक तरफ महेश और विशाल, दोनों ने बहुत अच्छा प्रदर्शन किया इस प्रतियोगिता में। महेश नानगुड़े इनफैक्ट पिछले 2 साल से ये नाम लोगों के जहन में आ रहा है और उसकी बल्लेबाजी की जो शैली है उसको आप अगर देखें, स्ट्रोक सिलेक्शन बहुत लाजवाब है और ये लड़का आने वाले 1-1.5 साल में मुझे ऑल इंडिया टेनिस क्रिकेट में नाम करता हुआ कमाता हुआ दिखेगा। अब यहाँ पर क्या हो रहा है कि भारतीय टेनिस क्रिकेट के जो सीनियर क्रिकेटर्स हैं उनको इस तरह के जो हीरे अलग अलग शहरों में छुपे हैं, टायर 2 टायर 3 सिटी में, उनको मौका देना होगा, गिव देम अ चांस। यही एक तरीका है ट्रांजिशन का। जो खिलाड़ी 35, 40, 42 के घर में हैं उनको ये लड़कों को लाना होगा अपनी टीम में, तब जाकर वो परफॉर्म करेंगे और वो इंटरव्यू में बताएंगे कि इनकी वजह से मैं आगे आया। सो दैट इज द वे ट्रांजिशन शुड हैपन। बिल्कुल सही कहा आपने और इस वक्त फेयर डिलीवरी अंपायर की तरफ से टीवी अंपायर ने कहा और रिव्यू आपका बच गया है तो बिल्कुल रिव्यू रिटर्न हो जाएगा। स्कोर 13 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर है, गेंदबाजी करने के लिए विजय खड़के तैयार। आउट के बाहर गेंद अच्छा स्ट्रोक डीप स्ट्राइक क्षेत्र में गेंद को बिल्कुल खेलना चाह रहे थे, टाइमिंग बहुत ही बढ़िया था लेकिन गैप नहीं ढूंढ पाए। और मुझे याद है नजीमुल्लाह ट्रॉफी में जब प्रहार की जो टीम थी जब वो खेल रही थी उस वक्त महेश नानगुड़े ने 38 रन बनाए थे। इंपॉर्टेंट पारी थी, शानदार बल्लेबाजी की थी, बहुत बड़े मंच पर दादोजी कुंडे स्टेडियम पर इन्होंने अपना जलवा दिखाया था। 14 रन 1 विकेट का नुकसान पर। और महेश नानगुड़े की अगर बात करें तो आईटीसी अवार्ड इनको मिला है। मुझे एक अपने बोरिंग मार्क पर तैयार। स्कोर 14 1 विकेट के नुकसान पर। विशाल 1 पर खेल रहे, महेश 10 पर। आखिरी मुकाबला आज के दिन का। ऑनसेट पर अच्छा स्ट्रोक है, बॉडी रन पर खिलाड़ी तैनात है, 1 रन देने का मौका। दोनों बल्लेबाज जो है इसी तरह से स्ट्राइक रोटेट करते हैं और एक एंड पर आज महेश का जो बल्ला बोल रहा है 5 गेंदों में 11 रन इन्होंने बनाए। स्कोर 15 1 विकेट के नुकसान पर। विजय का ये ओवर अभी तक पहली गेंद पर चौका, उसके बाद में 3 सिंगल 1 बिंदी गेंद है। दुधिया रोशनी में यह प्रतियोगिता आप देख रहे हैं, एनबी ट्रॉफी 2024। दर्शक काफी संख्या में मौजूद है और इस आखिरी घमासान का लुत्फ उठाते हुए मिड ऑन दायरे के अंदर, डीप मिड विकेट बॉडी लाइन की तरफ, स्क्वायर लेग दायरे के अंदर है। फाइन लेग बहुत फाइन रखा गया है, थर्ड मैन गली पॉइंट, डीप स्ट्राइक कवर और मिड ऑफ। यह है बिल्डिंग के जमावट बल्लेबाज विशाल के लिए। आउट के बाहर गेंद थी, वाइड यॉर्कर, इनकी ताकत है विजय खड़के की और 22 का इशारा के अंदर बल्ले के बीच कोई संपर्क नहीं था। आखिरी गेंद पर सिंगल लिया गया और विशाल रखेंगे अपने पास स्ट्राइक। स्कोर नाउ 16 प्लस ऑफ 1 विकेट। 2 ओवर की कहानी समाप्त हुई है। डीजे मास्टर हमारे साथ जुड़ेंगे, एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे।
स्वागत है, आप देख रहे हैं एनबी ट्रॉफी, आपली ट्रॉफी, एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट। स्कोर 16 पर 1। कुणाल का दूसरा ओवर, पहले ओवर में 8 रन खर्च किए थे। विशाल 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं। महेश ने बहुत उम्दा बल्लेबाजी, 5 गेंदों में 11 और स्ट्राइक रेट, लिमिटेड ओवर में बिल्कुल वो स्ट्राइक रेट देखा जाता है। कुणाल का ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर है। बैक पर चले गए, गेंद को हुक किया, गेंद आ रही है लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ, कामयाबी नहीं मिलेगी फील्डर के लिए। गेंद बाउंड्री के बाद 4 रन, मिला मौका और जड़ दिया शानदार एनबी चौका। है, हुक करना बहुत मुश्किल है और जिस तरह से उस शॉट को अंजाम दिया गया, काबिल तारीफ। एक युवा खिलाड़ी, उनके पैरों में वो स्फूर्ति है और हैंड आई कोऑर्डिनेशन बहुत ही लाजवाब। 4 रन्स। नौजवान बल्लेबाज बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। उन्नरबाज खिलाड़ी के लिए एक अच्छा मंच। रिवर्सिव खेलना चाहते थे, क्या ढूंढा, टाइमिंग बहुत ही बढ़िया। पहले ताकत अब नजाकत, बल्लेबाजी की हरकत, उनको मिली बरकत। गेंद बाउंड्री के बाहर, एनबी चौका। उत्कृष्ट टाइमिंग, आंखों ने गेंद को पहले ही पहचान लिया और पूरी तरह से उनको पता था वहां फील्डर है, फिर भी उन्होंने खेला, क्योंकि ये रिस्क लेना बहुत जरूरी है। ऑलवेज कैलकुलेट एंड स्पेक्युलेट एंड स्कोर योर रन्स। तो इस बार स्पेक्युलेशन था और उसके पिछले वाले शॉट में कैलकुलेशन था। Excellent batting by Vishal Sarkar, is playing on 9, scored 24 for loss of 1 wicket, and now third over in progress. और गति का इस्तेमाल बहुत बढ़िया किया था इससे पहले, सुंदर बल्लेबाजी मैदान के अंदर। और अनिल सर, मैं आपकी तरफ बिल्कुल आऊंगा। आजकल के यंग खिलाड़ी जो हैं, उनके पास टैलेंट तो होता है लेकिन संयम नहीं होता। ये दोनों बल्लेबाजों ने हमेशा संयम और आक्रमण, बहुत बढ़िया तालमेल के साथ बल्लेबाजी की है। संयम बहुत जरूरी है जीवन में, और केवल क्रिकेट नहीं, कोई भी चीज में। घर में अगर आप मम्मी को बोलते हैं मुझे चाय बना के दो, तो वो 5 मिनट का संयम भी रखना होगा। यू कैन नॉट एक्सपेक्ट थिंग्स, मैंने सोचा और हो गया। आर्टिफिशियल इंटेलिजेंस अभी उतना आगे नहीं गया है। सो हैव पेशेंस एंड यू विल बिकम सक्सेसफुल इन योर लाइफ, इन योर क्रिकेट, इन योर बिजनेस, इन योर आर्ट्स, इन योर प्रोफेशन। और हमेशा कहा गया कि सब्र का फल मीठा होता है। स्कोर 25, 1 विकेट के नुकसान पर ओवर तीसरा प्रगति पर। कुणाल अपने बॉलिंग मान पर तैयार है। महेश नानगुड़े 11 पर बल्लेबाजी करे। विशाल सरकार इस प्लेइंग ऑन 10। दोनों बल्लेबाजों की बात हो तो डबल फिगर में है। आज के दिन का आखिरी मुकाबला एनबी ट्रॉफी, आपली ट्रॉफी, ये टेनिस क्रिकेट का सबसे बड़ा त्योहार इस सीजन का आप देख रहे हैं। कुणाल थोड़ा समय ले रहे हैं, बल्लेबाज ट्रैक के पर महेश नानगुड़े। अच्छा स्ट्रोक, बहुत सुंदर तरीके से बल्लेबाजी, गैप में खेलते, 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए हैं। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बैटर। डगआउट में तालियां बज रही है, संकेत यही बता रहे हैं कि दोनों बल्लेबाजों का दृष्टिकोण अच्छा है, सोच बहुत बढ़िया है, इंटेंट अच्छा है और खेलने का तरीका और अच्छा तालमेल, बहुत अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों का। क्रिकेट में देखिए, इसमें बैट का भी सही इस्तेमाल होना चाहिए, सही वक्त पर, हाँ सही वक्त पर ना कहना भी आना चाहिए। कुणाल का ये ओवर है, स्कोर 29, 1 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर, आखिरी 2 गेंदें। इस बार हवा में खेलते हुए बहुत ऊपर गेंद चढ़ गई है, बाउंड्री पर खिलाड़ी गेंद के नीचे, क्या यह कैच हो जाएगा? और बल्लेबाज बैक टू द पेबल, सफलता मिली है। अच्छा कैच लिया गया, आदित्य ने कैच लपका, बल्लेबाज बैक टू द पेबल। ऊंचाइयों तक वो गेंद गई थी, मिस टाइम किया है। शॉट खेलने के बाद वो स्वयं अपने आप से नाराज थे, उनके चेहरे के हाव भाव पढ़े जा सकते हैं मैंने क्या किया। लेकिन आदित्य की तारीफ करना चाहूंगा,
आज की सुबह, आज की दोपहर, आज की शाम और आज की रात आदित्य ने क्षेत्र रक्षण में 10 में से 10 मार्क हासिल किए हैं। दूधिया रोशनी में कैच करना आसान नहीं होता, इंटरनेशनल क्रिकेटर्स इसमें चकमा खा जाते हैं, लेकिन गेंद के ऊपर नजर अड़ाई रखी और आदिश्री एंटरप्राइज के खेमे में उन्होंने खुशियां लाई उस कैच के जरिए, क्योंकि एक बड़ा विकेट यहां पर हासिल किया है। प्रशांत शुक्ला के ऊपर भी सबकी निगाहें रहेगी। एक तरफ आदित्य का जो बल्ला बिल्कुल बोलता रहा, पिछले मैच की कहानी अगर देखें तो बहुत ही बढ़िया प्रदर्शन इनका रहा, लेकिन एक ऐसे बल्लेबाज जो है कमाल इन्होंने किया पूरे टूर्नामेंट में, बल्लेबाजी करने के लिए आए हैं अनिकेत ताकव ने। राहुल सातव, अनिकेत ताकव ने, इनकी चर्चा इसलिए हो रही है कि दोनों बल्लेबाज जो है बहुत अच्छा प्रदर्शन उन्होंने किया, टॉप 10 में है और अच्छा प्रदर्शन लगातार निरंतरता के साथ अच्छी बल्लेबाजी की है। 27 2 विकेट के नुकसान पर ओवर तीसरा प्रगति पर है, 27 पर 2। कुणाल का यह बहुत ही महत्वपूर्ण ओवर है, सामना करने के लिए अनिकेत तैयार। ऑन साइड पर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, गैप में गेंद है, डी स्क्वायर लेग पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है, जब तक गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया है। स्कोर इसी के साथ अगर देखें तो 3 ओवर 28 रन 2 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए हमराज मृत्युंजय छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। बढ़ते जा रहे 150 आंकड़े बिल्कुल बदलते जा रहे हैं। बढ़ती का नाम चिंता है, कुछ भी कम नहीं होने वाला है। एक मिशन 70 का मिशन है, 7,69,171। क्या कहानी रही है, यादगार बिल्कुल 7 दिन की यह सफर रहा है। 70 पर आप बिल्कुल ये मुकाबला बहुत बढ़िया तरीके से देख रहे हैं। अच्छा लाइव टेलीकास्ट। कुनार के ओवर की कहानी, 2 ओवर 20 रन और 2 बहुत ही महत्वपूर्ण शिकार। 3 ओवर के बाद 28 2 विकेट के नुकसान पर उमेश नायडू अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है। चौथे ओवर की कहानी, और बढ़िया गेंद ऑफ स्टंप के बाहर, कवर क्षेत्र में गेंद को ड्राइव करना चाहते, कवर ड्राइव करने की कोशिश, 22 का इशारा, बल्लेबाज बीट हुए, विकेट कीपर ने गेंद को गैदर नहीं किया और इसके कारण बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। अनिकेत ने हमेशा बहुत अच्छा प्रदर्शन किया है, लेकिन ये उमेश नायडू की बहुत अच्छी गेंद थी, सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन, ऑफ स्टंप के बाहर रखा, फुल लेंथ रखा और 2 मीटर का अच्छा इस्तेमाल फिलहाल गेंदबाज ने किया। उमेश नायडू, सामने बल्लेबाज विशाल सरकार। चौथे ओवर का खेल, करंट रन रेट 9.16 का है। थोड़ा सा समय ले रहे हैं, फील्डिंग लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग को बदारी के अंदर लेके आए हैं। 5 लेग पर एक खिलाड़ी मौजूद है, थर्डमैन पॉइंट, डीप स्ट्राइक कवर, लॉक ऑफ का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद है और अपने बॉलिंग मार्ग पर उमेश नायडू तैयार है सामना करने के लिए। विशाल रुक गए हैं इस वक्त इंपॉर्टेंट मैच, फाइनल का मैच आप देख रहे हैं। काफी सारे दर्शक आप देख सकते हैं, रोहित शर्मा स्टैंड पर बिल्कुल बहुत सारे दर्शक है, विराट कोहली स्टैंड में बहुत सारे दर्शक है। उमेश नायडू तैयार है गेंदबाजी करने के लिए। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, खेलने की वजह से कोई कोशिश नहीं की गई, बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर सफल हुए थे तो उसका फायदा बिल्कुल मिलता उमेश नायडू को। आप सफल हुए और उसके बाद में पीछे चले गए। दत्ता बहुत खुश लग रहे, दत्ता पवार बिल्कुल खुश लग रहे, ये जोड़ी कमाल की है, उमेश नायडू और दत्ता पवार। अच्छा स्ट्रोक है, डीप स्ट्राइक कवर क्षेत्र में खूबसूरती के साथ गेंद को ड्राइव किया गया। 1 रन लेने का मौका विशाल के लिए। स्कोर अगर देखें तो थोड़ा सा धीमा हो गया है। अमरनाथ मृत्युंजय और आदिश्री 11 के बीच आज के दिन का आखिरी मुकाबला। स्कोर 30 2 विकेट के नुकसान पर। ओवर 14 प्रगति पर है। आज के दिन की इंटरेस्टिंग कहानी आप देख रहे हैं। 70 पर 20 मिनट और 2 सेकंड का समय आपके पास बचा हुआ है। अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाजी करने के लिए उमेश नायडू, सामना करने के लिए बल्लेबाज अनिकेत ताकव ने, प्रभावित किस जाबाज खिलाड़ी ने, और गेंद को आगे अगर थोड़ा सा खेलना तो चाह रहे थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है और बल्ले को जरूर लगी, लेकिन बल्ले के बीचों बीच खेलना बहुत जरूरी। विकेट कीपर दत्ता पवार जो है ना, इस वक्त देखिए क्या हुआ था मैदान के अंदर,
बहुत अच्छी गेंद थी ऑफ टॉप के बाहर, वाइड यॉर्कर। हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते, और ऐसा आलम बन गया दोस्तों कि यॉर्कर के बिना हम बच नहीं सकते। सटीक यॉर्कर, वाइड यॉर्कर उमेश नायडू द्वारा। स्कोर 31 पर 2। स्ट्राइकर पर विशाल सरकार। इस बार रुपेश सावंत हमारी तरफ बढ़ रहे, वाइड बॉल का इशारा। मिस्टर स्टार से चौथे ओवर में स्कोर अगर देखें तो रन संख्या 32, 2 विकेट के नुकसान पर। यह काफी दूर वाली गेंद थी, बहुत दूर वाली गेंद। अच्छी अंपायर रही है पूरे टूर्नामेंट में। रुपेश सावंत, शशि साटम, अमित गोलोदकर, उसके साथ संजय बालेनो, मैच रेफरी अजय आवले। उमेश नायडू अपने बोरिंग मार्ग पर तैयार। रिवर्स खेलना चाहते थे, सटीक रन के साथ गेंदबाज उमेश नायडू द्वारा। अफजल मखदूम, संदेश पाटे, उसके साथ अगर देखें तो सागर बिंताड़े, सचिन पाठ, कोर कमेटी, बहुत बढ़िया काम, बहुत ही। रोहित इंगे, रेनबो इवेंट टूर्नामेंट को खूबसूरत बनाने का पूरा काम, प्रोफेशनल बनाने का पूरा काम। 33 पर 2। उम्र चौथा प्रगति पर है। आखिरी मुकाबला बीच मैदान पर चल रहा है। पहली पारी आप देख रहे हैं, अमरावती तुंजय। स्टोक अच्छा बल्ले के बीचों बीच, डीप स्टैक कवर पर प्रोटेक्शन मौजूद है, खिलाड़ी तैनात है। एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए आना चाह रहे थे, दूसरे के लिए बिल्कुल आना चाह रहे थे, लेकिन मना किया बल्लेबाज ने, अनिकेत ने मना किया। 4 ओवर के बाद हमराज मृत्युंजय ने रन बनाए 34, 2 विकेट के नुकसान पर। कहानी बहुत इंटरेस्टिंग है, मजा आएगा इस मुकाबले में, शानदार खेल होगा। आने वाले 4 ओवर में क्या होगा ये बताने के लिए हमारे साथ जुड़ेंगे हरीश पांडे सर। उससे पहले एक छोटा सा ब्रेक लेंगे। कहानी बहुत इंटरेस्टिंग है, रोचक बनाएंगे, लेकिन एक मीठा संगीत सुनेंगे, उसके बाद में 4 ओवर की कहानी लाइव एक्शन। से आती है तो घट जाती है, और पूर्णिमा आती है तो चंद्रकलाएं बढ़ती जाती है। बिल्कुल ये जो एनबी ट्रॉफी है, ये चंद्रकला की तरह, पूर्णिमा की चंद्रकला की तरह बढ़ती चली जा रही है। और आसमान में रुका हुआ चांद भी इसका चश्मदीद है कि यस, मैंने भी एनबी ट्रॉफी देखी है। सो गुड इवनिंग फ्रेंड्स, आप सभी का हार्दिक स्वागत। आप देख रहे हैं साई सयाजी सीएनजी स्टेशन एंड इंफ्रा प्रेजेंट्स NB Trophy version 3, organized by Nilesh Bintade Sports Foundation, powered by Bansal Classes, ideal for scholars, and 70/70 Believe and Achieve। और आप सभी का हार्दिक स्वागत है। नया ओवर लेकर आ रहे प्रशांत शुक्ला। सबसे पहले तो मैं एक बार फिर से शुक्रगुजार हूं NB ट्रॉफी आयोजकों का, नीलेश दादा भिंताड़े, सागर दादा भिंताड़े, संदेश पार्टे, अफजल मखदूम, अजय आवड़े, सचिन बाट, सभी का जिन्होंने इस साल भी हमें इनवाइट किया। नए ओवर की शुरुआत यहां पर स्ट्रोक बराबर से अंजाम नहीं दे पाए थे, 1 रन जरूर हासिल किया है, और अब उसको 2 में तब्दील करने जा रहे हैं। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, विकेटों के बीच की जो दौड़ है ये बहुत जरूरी होती है। (36 for 2) प्रशांत शुक्ला हाथों में गेंद को नचाते हुए डेनियल वेट्टोरी की तरह, प्लेइंग विद द बॉल विद फिंगर्स, गेटिंग रेडी, लेफ्टी टू लेफ्टी। इस बार स्ट्रोक अच्छा खेला है, खाली क्षेत्र से जाने वाली गेंद को अब रोका गया था, और जरा सी लापरवाही और दूसरा रन। शारीरिक रूप से और मानसिक रूप से मैदान पर उपस्थित रहना बहुत जरूरी है। ये फाइनल है, ये मौका बार बार नहीं आता। विशाल सरकार और अनिकेत टाकौने के बीच में 9 गेंदों में 11 रनों की साझेदारी। विशाल 9 गेंदों में 11 पर खेल रहे हैं, बहुत अच्छी बल्लेबाजी। अनिकेत टाकौने 6 बॉल 7। 38 for 2 इन 5th ओवर। इस बार पुल कर दिया है, लेकिन वहां पर कैच आउट हो जाएंगे। जिस तरह से सेलिब्रेशन है,
का प्रयास किया गया था, तब जाकर आपका टाइमिंग अच्छा नहीं था, इसीलिए अनिकेत बैक टू द पैवेलियन चले गए हैं। प्रशांत ने सर कमाल की गेंदबाजी की, स्पिन गेंदबाजों का बोलबाला इस विकेट पर हमेशा रहा है। जिसकी डेयरिंग उसकी स्टीयरिंग, बिल्कुल यही रूल है। प्रशांत शुक्ला लेदर बॉल के बहुत अच्छे खिलाड़ी हैं, मैच के सिचुएशन को अच्छा प्रेडिक्ट कर लेते हैं। और इससे भी बड़ी बात है, पिछले 2 दिन में जो आखिरी 2 जीत उन्होंने हासिल की है, अतड़ियों से जीत चाहिए। मुझे दिल से जीत नहीं चाहिए, मुझे दिमाग से नहीं चाहिए, मेरी अतड़ियां बोल रही है मैं जीतूंगा। ये जब आपके अंदर विल पावर होता है तो आपको जीतने से कोई रोक नहीं सकता। इतनी खूबसूरत यहां पर क्रिकेट खेली है आदिश्री एंटरप्राइजेस ने पिछले 2 दिनों में। लेट्स वेट एंड वॉच, रिजल्ट अभी आना बाकी है, बट दे आर इन द राइट डायरेक्शन। किशन अब जुड़ेंगे विशाल के साथ। विशाल सरकार को 22 यार्ड पर अपनी सरकार बनानी होगी, जॉन्टी सरकार और जगत सरकार की तरह। आ चुका है तीसरा सरकार और दारुण लागचे बहुत खराब टर्न था, बहुत आसान रहा इसको हुक करना और इसके साथ ही 4 रन। ज्या ज्या वेळेला आपण मैदानात बघितलं की धावांचा वेग कमी झालाय, म्हणजे थोडीशी मरगळ आली, त्यानंतर किसन मरगळे अप्रतिम कामगिरी करतोय, चौकार वसूल करतोय, त्याची आवश्यकता होती ती मरगळ दूर करून टाकलेली आहे आणि हा एक चांगला चौकार आहे। म्हणजे फटका चांगला होता, तंत्र चांगलं होतं, शेवटपर्यंत चेंडू पाहिला, खराब चेंडूवरती खरपूस समाचार, 4 धावा। इस बार बहादुरी बताए, इसको कहते हैं जिंदा दिली वाला जोश, जुनून और जज्बाती क्रिकेट। स्विच इट और 4 रन। तो अंधेरे का इंतजार करो, धूप में तो कांच के टुकड़े भी चमकते हैं। आज देखिए किशन मरगले क्या बल्लेबाजी कर रहे हैं। एक और बढ़िया पुल शॉट और रोकने का सवाल पैदा नहीं होता। अब रन जो है रिक्शा के मीटर से भी फास्ट घूम रहे हैं। आपके टीवी सेट होना चाहिए, घर में आपके सोफा सेट होना चाहिए। आपके 3 विकेट गिर गए तो आपका माइंडसेट अच्छा होना चाहिए। डगआउट में सेट होकर बल्लेबाज किशन मैदान के अंदर आए हैं और अब ये सब्सक्राइबर देखिए 7,69,183, ये तो बढ़ते जा रहे हैं, रुकने का कोई नाम नहीं है। क्योंकि प्रोफेशनल टूर्नामेंट अगर आप देखना चाह रहे हैं ना, तो बिल्कुल 70 को आपको सब्सक्राइब करना पड़ेगा। लेकिन किशन अनुभव के भट्टी में जो तपकर जलते हैं, दुनिया के बाजार में वही सिक्के चलते हैं, चल रहा है सिक्का। बहुत ही लाजवाब बैटिंग यहां पर किशन की। 5 ओवर में 50 बने हैं, 3 विकेट के नुकसान पर। रन रेट 10 का है। अगर ये रन रेट पे 80 बनते हैं तो बैटिंग पावर प्ले लिया जा चुका है। विजय खड़के मेरे ख्याल से गेंद उनके पास है और 80 तो चाहिए ही चाहिए। 80 से ज्यादा बनते हैं तो उसका स्वागत किया जाना चाहिए। विशाल सरकार 9 बॉल 11, किशन 3 बॉल 12। आदिश्री एंटरप्राइज टॉस जीतकर पहले क्षेत्ररक्षण कर रहे हैं। एनबी ट्रॉफी ने 2 टूर्नामेंट को एक साथ जोड़ दिया। ऑल इंडिया ओपन के साथ पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग, एक अनोखा फॉर्मेट जो दर्शकों ने पसंद किया और अब आने वाले दिनों में इसकी और चर्चा रहेगी। 50 for 3। क्रीज के कोने से एंगल बनाकर खेलने का प्रयास था, स्विच हिट लगाने का प्रयास, हाथ से गेंद छूटी और फरार हो गई। यहां पर देखना होगा अंपायर के इशारे का इंतजार, लेकिन 4 रन मिलते हुए स्वागत किया जाएगा। तो एक स्ट्रोक खेला था, उसके बाद में उनके चेहरे पर मुस्कुराहट आई थी। उसके बाद में विशाल का स्ट्रोक था, थोड़ा फनी मोमेंट होगा। रन चाहिए, रन कैसे भी आए, दे ऑल काउंट। इस वक्त हर रन का स्वागत किया जाएगा।
विजय खड़के स्वयं नाराज है क्योंकि दत्ता के बॉडी को लगकर बॉल डिफ्लेक्ट हुई और वहां पर पीछे खड़े क्षेत्ररक्षक के लिए तय करना बहुत मुश्किल था बॉल कैसे आएगी, और वो सोचते उसके पहले 4 रन। स्ट्रेट डाउन द ग्राउंड और ये खूबसूरत चौका। एक बार रंग नहीं देख के एक बार फिर इस मुकाबले की बात करें तो कद इनका छोटा है लेकिन कहानी बहुत बड़ी है, बहुत बढ़िया। सफलता क्या देखते हैं? आपकी मेहनत और आपकी तकनीक बहुत अच्छी है। विशाल सरकार गलत पार कर रहे हैं, अच्छा स्ट्रोक था, एनबी चौका। 58 for 3 6th over, विशाल on 19। अब ये शॉट ऑफ द नाइट अंडर लाइम under floodlight, he is having the limelight. What a shot! Touch and go. बहुत निखर कर है। उसके बाद में रोहन खरात के बारे में चर्चा हुई और 2-3 नाम हमको ऐड करने पड़ेगा। एक तो अनिकेत ताकव ने, उसके बाद में किशन मैदान के अंदर है, और ये विशाल जो है ना, ये भी पुण्य नगरी का भविष्य है। बहुत लाजवाब। खामोशी है कि शोर आएगा, खामोशी है कि शोर आएगा, सबका वक्त आता है, मेरा दौर आएगा। बिल्कुल स्टेटमेंट शॉट, सुपर डुपर बैटिंग बाय विशाल सरकार। 62 for 3। इस बार बड़े नजाकत और नफासत के साथ पियर्सिंग द गैप, तेज कदम भागती हुई गेंद, थोड़ा क्रिकेट थोड़ा फुटबॉल, गिरते संभलते उठते पड़ते गिरते, रन बचाओ अभियान। और तीसरे अंपायर का आना तय है। रुपेश सावंत ने 3rd अंपायर के पास फैसला सौंपा है। स्क्वायर ऑफ द विकेट जो बैटिंग कर रहे सरकार, डिलाइटफुल। आज मैं नीलेश दादा भिंताड़े को वाकई में मुबारकबाद देना चाहूंगा। जिस तरह से हर साल अलग अलग खिलाड़ी उभर कर आ रहे हैं। समुद्र में जो दीप स्तंभ होते हैं, लाइट टावर जिसको कहा जाता है, वो इसीलिए बनाए जाते हैं कि आजू बाजू से गुजरने वाले जहाज जो है ये भटक न जाए, और आज की युवा पीढ़ी भटक न जाए, इसलिए एनबी ट्रॉफी एक दीप स्तंभ है पुणे डिस्ट्रिक्ट के क्रिकेट में। यहां पर 4 रनों की पुष्टि की जा रही है। फैंटास्टिक शॉट। आणि पणतीच्या आतमधलं तेल संपण्यापूर्वी ते तेल टाकणं गरजेचं आहे। आता पुण्यामध्ये आपण बघतो टॅलेंट भरपूर आहे, परंतु त्याला खतपाणी घालण्याचं काम निलेशदादा भिंताडे साहेबांनी केलंय, आणि त्याचं एक छान उदाहरण अनिकेतचा आपण या ठिकाणी उल्लेख केला, किसनचा उल्लेख केला, आणि हा खेळाडू विशाल चमकतोय, चमकदार कामगिरी या ठिकाणी निश्चितच करतो आहे। लगातार 4 चौके। ओहो, इस बार एक बढ़िया स्ट्रोक था, लेकिन लगातार 4 गेंदों में 4 चौके लगाए हैं शोएब भाई। मुझे लगता है विशाल सरकार जब भी नई कार खरीदेगा वो 4444 नंबर प्लेट वाली लेगा भाई, और अगर उसको कोई टूर्नामेंट में बाइक मिला तो वो नंबर प्लेट चेंज करवा सकता है, वीआईपी नंबर थोड़ा एक्स्ट्रा देके। ही विल ऑलवेज रिमेंबर। छोटी छोटी कामयाबियां याद रखना बहुत जरूरी है। 67 for 3, किशन 3 बॉल 12, विशाल 14 बॉल 28। बहुत अच्छी स्थिति में इस वक्त हमराज मृत्युंजय। फुल टॉस बॉल थी, अपेक्षा नहीं थी इसकी, लेकिन बाय का ये रन और ओवर समाप्त होता हुआ 6वां। लेकिन अब बैटर ने उसको रिफर किया है। यस, व्हाई नॉट, रेफरल अवेलेबल है तो ले लीजिए, लेने में क्या जाता है। जैसे टाटा स्काई का ऐड बोलता है, पूछने में क्या जाता है, उन्होंने पूछ लिया। आणि ही संधी आहे, कारण इथे आपण बघितलं तर तुमच्याकडे एक ऑप्शन उपलब्ध आहे, त्याचा फायदा घेणं गरजेचं आहे।
टीव्ही अंपायर बिझी होऊन जातील यात काही शंका नाही. या स्पर्धेचं इट्स अ फेअर डिलिव्हरी, त्यामुळे जास्त वेळ घेतला नाही टीव्ही अंपायरने, लगेचच डीप करणारा चेंडू आहे. खूप चांगला अंपायरिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण 7 दिवसामध्ये पाहिलंय. थोड़ा सा परेशानी में डाल दिया इस वक्त आदिशी एंटरप्राइजेस को. धड़ाके बाद चषक 50वां साल है मुरबाड़ में, और 50 के थीम को ध्यान में रखते हुए चैंपियन टीम को 9,50,000, रनर अप टीम को 5,50,000, थर्ड प्राइज 1,50,000, मैन ऑफ द टूर्नामेंट को बाइक दी जाएगी. 28, 29, 30 को ये ऑल इंडिया ओपन टूर्नामेंट है. 12 टीमें, 6 ओवर के मैचेस, इंपैक्ट प्लेयर का रूल है और इसका ड्रॉ भी हो चुका है. 3, 4, 5 दिसंबर नोएडा चलेंगे. SMR स्पोर्ट्स सैयद भाई की पेशकश. विजेता टीम 14 लाख, रनर अप टीम को 5 लाख, सेमीफाइनलिस्ट को 2-2 लाख. उत्तर प्रदेश की सरजमीन पर इतनी बड़ी इनामी राशि वाली ये टूर्नामेंट, स्टे और फूड की अरेंजमेंट की गई है. बेस्ट बैटर 21,000, बेस्ट बॉलर 21,000, मैन ऑफ द टूर्नामेंट को बाइक है और 6 ओवर के मैच. स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृति चषक, पहला इनाम 5 लाख, दूसरा 3 लाख, तीसरा 1 लाख, चौथा 1 लाख. 8 ऑल इंडिया ओपन, 8 टीमें ग्रामीण की, और ये खेली जाएगी किवड़े देव रोड पुणे में. उमेश नायडू, साजिद तांबोली, संभाजी थेऊरकर और योगेश तरस इसके आयोजक हैं. अध्यक्ष चषक व्हाट अ शॉट, लेकिन यहां पर इतना उम्दा शॉट खेलने के बाद उनको अपना विकेट देना पड़ा, ये बहुत खराब बात रही. करें तो 2 मिनट और 31 सेकंड का समय बचा हुआ है आपके पास, और काफी ऑफ टाइम के बाहर से गेंद को ऑन साइड पर खेलने का प्रयास किया था किशन ने, और वहां फंस गए, इसीलिए वो टाइमिंग अच्छा नहीं कर पाए और जो खिलाड़ी बाउंड्री पर उनको क्लियर नहीं कर पाए. अच्छा कैच हितेश ने लिया, बाउंड्री लाइन पर विकेट मिला. एक साझेदारी को तोड़ने का काम हुआ. मनीष पिछले 7 दिन से इन्होंने एंकरिंग की है, बहुत सारे अच्छे जो नई नई चीजें ले गए उसकी एंकरिंग की गए है, और अब कमेंट्री के साथ एंकर, एक ऑलराउंडर कमेंटेटर इस वक्त आपके स्क्रीन पर नया और लेकर आ रहे उमेश नायडू आ चुके हैं. उमेश नायडू का बॉलिंग एक्शन अगर आप देखें तो मुझे प्रतीक 11 डिंग डोंग के तुकाराम कुंचे का बॉलिंग एक्शन याद आता है. एक समय था जब पहला ओवर तुकाराम कुंचे किया करते थे, और बहुत अच्छे इंसान. 68 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. ये घरों में मत झांको, घर के अंदर से बाहर झांको, दुनिया दिखती है. देखिए, सब कुछ नवजोत सिंह सिद्धू नहीं बता सकते, इसलिए इंडिया में दूसरे लोग हैं. फॉलिंग स्वीप, शिकारी खुद यहां शिकार हो गया. बोल्ड. होतो ते पहा, बॅटला बॉल स्पर्श होतोय आणि त्यानंतर आपण मनोजचा हा चेंडू जो आहे म्हणजे बॅटला लागला, तिथून स्टंपला लागला. आता बघा त्यानंतर त्याची रिॲक्शन, ओ चूक झाले, त्याला कळून चुकलेलं आहे, परंतु बाण धनुष्यातनं निघून गेला, तो परत येणार नाही, गेलेली वेळ परत येणार नाही, आता लिहिलं गेलेलं आहे. आणि प्रेक्षक बघा सर, कुठे कुठे 70-70चे कॅमेरामॅन कशा पद्धतीनं कव्हरेज देतात, आणि हे प्रेक्षक इन्व्हॉल्ड आहेत या मॅचच्या दरम्यान. आपण बघतो त्या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतात. आता त्यांना कळलंय आपण स्क्रीनवरती आहोत. टेरेस व्यू, लेकिन वो क्या था, इस प्रकार के स्टंट एक्सपर्ट की निगरानी में ही किए जाते हैं. इसमें जान जाने का जोखिम है, विकेट गिरने का जोखिम है, और टेरेस के ऊपर टेरेस व्यू है. मुझे तो ऐसा लग रहा है सामने जो बिल्डिंग बन रही है वहां पार्किंग लॉट है. जब वो बिल्डिंग बन जाएगी वहां लोग कार में बैठकर, किसी जमाने में बैंड्रा में मुंबई में ड्राइव इन थिएटर हुआ करता था, ड्राइव इन क्रिकेट, वहां पर स्पेशल बॉक्स बनेगा आने वाले सालों में, मुझे ऐसा लग रहा है.
तो एनबी ट्रॉफी की मार्केटिंग और ब्रांडिंग आप देख सकते हैं, सुपर डुपर कवरेज बाय 70-70 स्पोर्ट्स। और समय खत्म हो गया है, यानी कि आखिरी ओवर में एक खिलाड़ी को अंदर आना अब अनिवार्य होगा। इस बार उठा दिया है, क्या ये विकेट होगा? नहीं, गेंद ने टप्पा खाया है और दो खिलाड़ियों को विभाजित करती हुई चली गई बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन के लिए उत्कृष्ट टाइमिंग। बहुत ही अच्छा स्ट्रोक था, बल्ले के बीचों बीच गेंद को खेला गया ऑफ स्टंप के बाहर से। कहां से कहां ले गया, काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और उसको बॉलर के सर के ऊपर से खेल। ये क्या कर रहे, ये दोनों खिलाड़ी क्या कर रहे हैं? यहाँ आपको रोकने की कोशिश करनी चाहिए थी, लेकिन वो प्रयास नहीं देखा। एक बार वो कमिटमेंट आपने नहीं देखी है और उसका फायदा बल्लेबाज को जरूर मिला है। जी हां, दोनों ने कोशिश की लेकिन कामयाब नहीं हो पाए। विशाल गुंजाल और विशाल सरकार, विशाल एंड विशाल, वी और वी साथ में अगर जोड़ दो तो डब्ल्यू बनता है, जिसका मतलब है विन। और हमराज मृत्युंजय के ये दो ऐसे खिलाड़ी हैं जो आज हमराज मृत्युंजय की कामयाबी की दास्तां लिखने जा रहे हैं, लेकिन कामयाबी का जामा पहनने से पहले दूसरी पारी अभी बाकी है। 72 for 5। इस बार बेहतर ड्राइव है, रन लेना चाहेंगे, लेकिन क्या छलावनी बॉलिंग है उमेश नायडू की, बहुत जबरदस्त। पूरी दुनिया को पता है कि वो बहुत अच्छे टूर्नामेंट के ऑर्गेनाइजर है, लेकिन ये वो टूर्नामेंट है जहां उमेश नायडू बता रहे। मेरी सुबह बात हुई तो उन्होंने कहा सर मेरे परिवार ने भी कहा कि जब आपको इतना शौक है तो आप एंट्री डालो, आप खेलते क्यों नहीं हो? और फिर उन्होंने खेलने की शुरुआत की। उन्हें क्या पता था 7 दिन में मैं लाइमलाइट में आ जाऊंगा और फाइनल खेलूंगा। तो अपने अंदर जो खिलाड़ी है उसको मरने मत दीजिए, उसको जिंदा रखिए, खेलते रहिए। 68 for 3। इस बार उठा दिया है, बॉल हवा में, क्या एक और विकेट होगा? यस, देयर इज अ विकेट। उमेश नायडू कैच लिया था आदित्य ने और एक नायडू को सफलता मिली है, काफी ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी कर रहे, फॉलो बहुत अच्छा कर रहे हैं और आदित्य बाउंड्री रन पर मौजूद है। सुंदर कैच, बल्लेबाज आउट। खास करके उमेश नायडू की अगर बात करें हरीश सर, तो एक बहुत अच्छे ऑलराउंडर है। मावल के जितने जाबाज खिलाड़ी हैं उसमें से एक बेस्ट ऑलराउंडर जो बल्लेबाजी पावर प्ले में बहुत अच्छी करता है और उसके साथ गेंदबाजी। तो क्रिकेट खेलते हैं, टूर्नामेंट का ऑर्गेनाइजर बहुत अच्छा करते हैं, शातिर गेंदबाज इनको माना जाता है। 68 for 5। विशाल सरकार अभी भी खड़ा है। हम वहां खड़े होते हैं जहां मसले बड़े होते हैं। 14 बॉल 28 पर विशाल सरकार और अभी अभी विशाल के आउट होने के बाद नए बल्लेबाज का आगमन होगा। विकेट अब कंफर्म कर दी गया है डिजिटली। 72 for 6 आफ्टर 7। उमेश नायडू 2 और 8 रन 3 विकेट। आखिरी ओवर करेंगे राजू पेरुमल। नए बैटर है प्रवीण साठे। बहुत अच्छी कोशिश रहेगी अगर ये स्कोर को 80 के नीचे दबा दिया। 76, 77, एक एक रन यहां पर मायने रखेगा, क्योंकि दूसरी पारी में बैटिंग करनी है आदिश्री एंटरप्राइजेस को। स्कोर को जितना दबा सकते हैं दबाइए, स्पीड ब्रेकर बनिए, लय को तोड़िए। राजेश पेरुमल दरअसल में बहुत बड़े बल्लेबाज है, लेकिन इस टूर्नामेंट में बल्ले के साथ उनकी कट्टी हुई है, लेकिन गेंदबाजी के साथ उनकी बट्टी हुई है। मावल का चीता भी पीता है और एनबी ट्रॉफी को जीता है। बस ये मैसेज उनके लिए है, जीतना होगा। राजेश पेरुमल 72 for 6। हमराज मृत्युंजय आखिरी ओवर में यहां अगर 10 से 15 रन आ जाता है, अगर 85 भी टच कर लिया, देन आई थिंक इट इज हमराज मृत्युंजय इन अ वेरी गुड पोजीशन। ये टीम को हल्के में नहीं ले सकते, क्योंकि कुछ ही दिन पहले उन्होंने 4 ओवर में 64 चेस किया है। खतरों के खिलाड़ी है। नए ओवर की पहली गेंद और ये जन्नाटेदार 6।
खिलाड़ी बैकफुट पर बहुत बढ़िया खेल रहे हैं। एक्शन रिप्ले में देखिए क्या जबरदस्त स्ट्रोक था, बैकफुट में चले गए थे और खूबसूरती के साथ गेंद को पुल किया गया था। मैं आसमान में उड़ना नहीं, मैं आसमान में उड़ना नहीं, आसमान को चीरना चाहता हूं। गगनचुंबी छक्का विशाल का बल्ला बोल रहा है। बेहतरीन बल्लेबाजी बीच मैदान पर कर रहे हैं। बहुत जबरदस्त बैटिंग विशाल सरकार द्वारा। सरकार को केवल रन बनाने से सरोकार है और आईपीएल में जब आप सुनते हैं कॉर्बो, लॉर्डबो, जीतबो, बिल्कुल वो मंत्र लेकर उतरा है विशाल सरकार। 78 पर 6। इस बार ड्राइव कर दिया, स्ट्रेट ड्राइव, दूर से दौड़कर आना पड़ा, गेंद को उठाया, 1 को 2 में तब्दील करने जा रहे हैं, रिस्क लिया था और यहां पर आउट। हो गया, तमाम बल्लेबाज बैक टू द पेबल चले गए। बहुत बड़ी सफलता। अच्छी बात क्या है, सरकार जो है ना स्ट्राइकर रेट की तरफ रहेंगे। जी हां, सरकार सलामत है, सर सलामत तो पगड़ी हजार। और सरकार को गिराना मुश्किल है इस वक्त जिस तरह से वो बैटिंग कर रहे हैं। इस बार बॉल हवा में रही, क्या कैच आउट होगा? जी हां, और अब सरकार को लौटना होगा। हितेश नाडर का एक कैच, घास नहीं खाता और चीता शिकार करता, विकेट लेता और विकेट बिल्कुल लिया गया। बहुत इंपॉर्टेंट विकेट है, कभी भी खाली हाथ नहीं आएंगे, चाहे बल्लेबाजी करे या एक बार फिर गेंदबाजी। सबसे बड़ा विकेट है, सिर्फ बल्लेबाज बैक टू द पेबल चले गए। सरकार ने बहुत बड़ी पारी खेली है यहां पर। और इलायची के दाने जब दांत में जाएं तो जो खुशबू आती है, बिल्कुल वैसा किरदार वाली पारी उन्होंने निभाई। इलायची के दाने सा मुकद्दर है तेरा विशाल सरकार, जितना पिसता गया उतनी खुशबू बिखेरता गया। और 79 फॉर 8 और अब आ चुके ऋषि जोरी। ऋषि जोरी अब स्ट्राइक पर आएंगे। अब देखने वाली बात है राजेश पेरुमल किस तरह से उनको गेंदबाजी करेंगे। बहुत जबरदस्त विकेट कीपर है, बारिश का क्रिकेट हो या बारिश का क्रिकेट ना हो, डाइव बहुत जबरदस्त लगाते हैं ऋषिकेश जोरी। और जोरी यहां पर एक संकल्प लेकर उतरे हैं, नहीं चलेगी मेरे सामने कोई सीना जोरी, क्योंकि मैं हूं ऋषिकेश जोरी। मैं करूंगा रनों की चोरी, रनों की भर दूंगा बोरी। 79 फॉर 8, 3 गेंदें अभी भी बाकी है। क्या 85 के मैजिक नंबर को टच करेंगे? पेरुमल की गेंद इस बार खेला तो जरूर है, 1 रन पूरा करेंगे जोरी और स्कोर 80, 8 विकेट के नुकसान पर। एक अच्छी बात यह है कि 8 ओवर के मैच में 8 विकेट आपने लिए हैं। टू रन थ्रू अ साइड जो क्रिकेट में एक मुहावरा है, कीप टेकिंग विकेट्स एट रेगुलर इंटरवल्स, वो यहां देखने को मिला है हमराज मृत्युंजय के सामने आदिश्री एंटरप्राइजेस द्वारा। और उमेश नायडू का ओवर जहां उन्होंने 3 विकेटें ली है कुल मिला के, बहुत बड़ा टर्निंग पॉइंट हो सकता है। 80 पे 8। ओमकार है नए बैटर, 1 रन और, स्कोर 81 पर 8। तो कमेंट्री की आखिरी गेंद बयान करने से पहले एक बार फिर से थैंक यू सो मच एनबीएसएफ, नीलेश दादा भिंदाड़े, सागर दादा भिंदाड़े, अजय आवले, सचिन बार्ड, अफजल मखदूम एंड संदेश पार्टे। थैंक्स फॉर इनवाइटिंग दिस ईयर। 81 फॉर 8, वाइड बॉल। 82 फॉर द लॉस ऑफ 8 विकेट्स। और रिव्यू लिया गया है। अगर रिव्यू बैटिंग टीम के फेवर में आता है तो ऋषि जोरी के पास मौका रहेगा एक चौका या छक्का मारने का। और ऋषि जोरी
क्योंकि इस टूर्नामेंट में अब आखिरी बॉल फेस करने जा रहे हैं पहली पारी की, वो भी यादगार बनाना चाहेंगे। और ये वाइड बॉल, एक और मौका है ऋषि जोड़ी के लिए। बेहतर बॉल है इस बार और डॉट बॉल के जरिए पारी समाप्त होती हुई। और हमराज मृत्युंजय, इनको टॉस जीतकर पहले बैटिंग के लिए इनवाइट किया गया था आदिश्री एंटरप्राइजेस द्वारा। और विशाल सरकार की एक उम्दा पारी, जिसकी तारीफ की जाए उतनी कम है। महेश नानगुड़े अच्छा बैटिंग किया और ये दोनों बल्लेबाजों की अच्छी बल्लेबाजी की बदौलत 82 रन बने हैं। और पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग एनबी ट्रॉफी को जीतने के लिए अब 83 रन चाहिए 48 गेंदों में। और जो विजय की यशोगाथा किस तरह से बयान की जाएगी, उसके विवरण के लिए मैं बुलाना चाहूंगा वरिष्ठ विवरणकार कुणाल दाते, कमेंट्री का कलंदर, और उनके साथ में मैजेस्टिक मनीष पाटिल। एक बार फिर से धन्यवाद। धन्यवाद कमेंट्री बॉक्स। काही पाहुण्यांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत। आपण पाहतोय साई सीआयजी सीएनजी स्टेशन्स अँड इन्फ्रा तसेच निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन प्रस्तुत एनबी ट्रॉफी सीझन 3 पॉवर्ड बाय बन्सल क्लासेस अँड 70-70 स्पोर्ट्स। तर आमचे जे सर्व पुरस्कर्ते आहेत त्यांचा विशेष सन्मान आपण या निमित्ताने करणार आहोत। तर त्यासाठी मी सन्माननीय निलेशदा भिंताडे, संस्थापक निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन यांना आमंत्रित करतोय। तसेच डॉक्टर दादासाहेब मैंदाड, पोटविकार तज्ञ, MBBS MD मेडिसिन, DNB गॅस्ट्रोलॉजिस्ट, आपणास विनंती करतोय आपण यायचंय प्रदर्शन बॉक्स मध्ये। आपल्या शुभ हस्ते आपण काही सन्मान घेणार आहोत। मी डॉक्टर दादासाहेब मैंदाड, पोटविकार तज्ञ, MBBS MD मेडिसिन, DNB गॅस्ट्रोलॉजिस्ट, आणि येत्या डिसेंबर महिन्यामध्ये त्यांचं हॉस्पिटलचं इनॉग्रेशन आहे, नेक्स्ट जेन GM मल्टी स्पेशलिटी सेंटर। तर सन्माननीय दादासाहेब मैंदाड, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। तर पुरस्कर्ते ज्यांनी खरंच शोभा वाढवलेली आहे या स्पर्धेची, सातत्याने 3 पर्वांपासून जी मदत पुरस्कर्त्यांनी दिलेली आहे त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय। तर मी आमंत्रित करतोय सन्माननीय चंदूशेठ गोगावले यांना, ज्यांनी प्रत्येक वर्षी सहकार्य तर केलेलं आहेच, पण प्रत्येक वर्षी संघ सुद्धा ते घेतात मांडवी चॅलेंजर्स। मागच्या वर्षीचे ते गतविजेते होते। तर मी सन्माननीय चंदूशेठ गोगावले, स्पष्ट वक्ता आणि नेहमीच दिलखुलास असं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे। नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावर स्मित सकारात्मक ऊर्जा दिसून येते असे सन्माननीय चंदूशेठ गोगावले, ज्यांनी या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच साठी लागणारे सर्व बॅग स्पॉन्सर केलेले आहेत आणि त्यांचा संघ मांडवी चॅलेंजर्स या स्पर्धेत खेळताना आपण पाहिला। तर ही प्रेमाची भेट आपण देत आहोत सन्माननीय चंदूशेठ गोगावले यांना। निलेशदा भिंताडे आणि डॉक्टर दादासाहेब मैंदाड या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यानंतर मी पुढे जातोय डॉक्टर दत्तात्रय थोरात, आपण यायचंय, ज्यांनी खेळाडूंची ऊर्जा ओळखताना असं बक्षीस दिले जे त्या खेळाडूसाठी नाही तर पूर्ण टीमसाठी फायद्याचं आहे। तर डॉक्टर दादासाहेब तसेच सन्माननीय निलेशदा भिंताडे यांच्या शुभ हस्ते आपण डॉक्टर दत्तात्रय थोरात यांचा विशेष सन्मान करतो। फ्रूट बास्केट जे आपण प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला देतोय ते स्पॉन्सर केलेले आहे सन्माननीय डॉक्टर दत्तात्रय थोरात यांनी। धन्यवाद। आपण पुढे जाऊया RD कॉन्ट्रॅक्टर्स। RD कॉन्ट्रॅक्टर्स आपण यायचे, RD कॉन्ट्रॅक्टर। त्यानंतर मी मल्लेश शेठ अंकलगी मला विनंती करतोय, मल्लेश शेठ या स्पर्धेसाठी लागणारे सर्व जे मॅन ऑफ द मॅच जॅकेट्स आहेत ते आम्हाला सन्माननीय मल्लेश शेठ यांच्या वतीने पुरस्कृत झालेले आहेत। तर मी सन्माननीय मल्लेश शेठ अंकलगी यांना विनंती करतोय की आपल्या या कार्याची दखल आम्ही घेतोय आणि म्हणूनच दरवर्षीप्रमाणे आपण जे सहकार्य केलंय मल्लेश शेठ, आपलं विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय। डॉक्टर दादासाहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान, सोबतच सन्माननीय निलेशदा भिंताडे उपस्थित आहेत, संस्थापक निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन। त्यानंतर नंदुशेठ धिवार, ज्यांनी आम्हाला वॉटर बॉटल स्पॉन्सर केलेले आहेत, सन्माननीय नंदुशेठ धिवार आपण यायचंय। आपला सन्मान आपण व्यासपीठावर करत आहोत। तो मॅच साठी लागणारे स्पेशली एम्बॉस्ड केलेली वॉटर बॉटल जी आहे ती नंदुशेठ धिवार यांनी पुरस्कृत केलेली आहे आणि NBSA परिवाराचे सदस्य आहेत। तर मी नंदुशेठ धिवार यांचा सन्मान करण्याची विनंती डॉक्टर दादासाहेब मैंदाड तसेच निलेशदा भिंताडे यांना करतोय। धन्यवाद नंदुशेठ, नेहमीप्रमाणे आपलं सहकार्य प्रशंसनीय आहे। थँक्यू।
त्यानंतर मी विनंती करतोय विजयजी हिंगे टेक्नोसिरा टाइल्स, विजयजी हिंगे टेक्नोसिरा टाइल्स आपण या 70-70चे ब्रँडेड शूज जे आहेत जे आपण प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला देतोय ते सन्माननीय विजयजी हिंगे टेक्नोसिरा टाइल्स यांच्या वतीने पुरस्कृत झालेत. आपण देखील सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. आरडी डेव्हलपर्स, येस विजयजी हिंगे या. खूप महत्वपूर्ण सहकार्य आपण केलंय. म्हणजे प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला ज्या शूज देतात त्या शूज नक्कीच फायद्याच्या ठरतात क्रिकेटपटूंसाठी. टेक्नोसिरा टाइल्सचे विजयजी हिंगे यांना आपण सन्मानित करतोय. धन्यवाद. आरडी डेव्हलपर्स या. आरडी डेव्हलपर्स एअरबर्ड्स आणि स्मार्ट वॉच ही सर्व मित्रमंडळी आहे ज्यांनी देखील या स्पर्धेला आपला हातभार लावलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक सदस्याचं जे सहकार्य आहे ते उल्लेखनीय राहिले आणि त्यामुळे हा विशेष सन्मान डॉक्टर दादासाहेब मैंदाड तसेच निलेश दादा भिंताडे यांच्या शुभ हस्ते होतोय. पुढच्याच महिन्यामध्ये डॉक्टर साहेबांचं हॉस्पिटलचं इनॉग्रेशन आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोतच, पण या अगोदर आपण हे सन्मान घेतोय. त्यापुढे आपण जाऊया. टायटल स्पॉन्सर आणि या स्पर्धेशी नेहमीच जुडलेले सन्माननीय राकेश शेठ पवार आपण यायचं आहे. कारण साई सयाजी सीएनजी स्टेशन्स अँड इन्फ्रा हे जे टायटल स्पॉन्सरशिप आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सातत्याने सन्माननीय राकेश शेठ पवार यांच्या वतीने आम्हाला लाभलेली आहे. आणि त्याचमुळे निलेश दादांच्या कार्यावर नेहमीच विश्वास ठेवणारं व्यक्तिमत्व म्हणजेच सन्माननीय राकेश शेठ पवार. तर व्यासपीठावर सन्माननीय राकेश शेठ पवार यांचा देखील विशेष सन्मान आम्ही करतोय. अशीच प्रगती करा आणि सहकार्य नेहमीच आपल्या वतीने मिळत राहील हा विश्वास आम्हाला आहे. तर हे एनबीचं VS स्पोर्ट्सच्या वतीने मॅन्युफॅक्चर केलेलं संदेजी पार्टे यांच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये तयार केलेलं हे जॅकेट आपण देत आहोत. तसेच मी सन्माननीय राकेश शेठ पवार यांचा सन्मान आपण व्यासपीठावर पाहतोय. धन्यवाद राकेश शेठ. आपण असंच हसत राहा आणि इतरांना आनंद देत राहा. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. चला तर या ठिकाणी आपण डॉक्टर साहेबांशी थोडी चर्चा करूया. कारण डॉक्टर म्हणजे देवच आणि त्याचमुळे आपलं इस्पितळ पुढच्या महिन्यामध्ये ओपन होते, इनॉग्रेशन होते. तर थोडक्यात त्याबद्दल माहिती. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. मी प्रथमतः निलेश शेठ यांचं फार आभार मानतो की त्यांनी मला आज एवढं महत्त्व दिलं आणि मला इथं एक कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं. आणि आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं जो प्रेक्षक वर्ग आणि खेळाडू इथं आहेत त्यांचं खरंच फार कौतुक आहे. आणि निलेश शेठनी जे काही आज इथं अरेंजमेंट केलेली आहे ती बघितल्यानंतर मध्ये आल्यानंतर तर मला फार मी भारावून गेलो आणि बघितल्यावर असं वाटलं की एवढा मोठा स्पोर्ट इव्हेंट ऑर्गनाईज केलं की पार्किंगला सुद्धा बाहेर जागा नाही आहे, एवढे लोकांची गर्दी आहे. तर अशा आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये स्पोर्टचं फार काही इम्पॉर्टन्स आहे आणि त्याला ओळखून आपल्या दैनंदिन जीवनातल्या कामामध्ये व्यस्त असताना सुद्धा त्यांनी हे जे काही केलं आहे ह्याच्याबद्दल खरंच निलेश शेठ यांचं फार फार कौतुक आहे. आता निलेश शेठ यांच्या साथीनं आणि आमचे तात्या यांच्या आशीर्वादानं आम्ही त्यांच्याच बिल्डिंगमध्ये नवीन नेक्स्ट जन GI सेंटर अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून पुण्यातलं पहिलं पोटाचं आणि लिव्हरचं स्पेशल हॉस्पिटल पुढच्या 2 महिन्यामध्ये ओपन होतं आहे. ज्या ठिकाणी आज आपण पोटाचा काही प्रॉब्लेम झाला तर बरेच लोक आपण हैदराबाद मुंबई अशा ठिकाणी जातो तर किंवा दीनानाथ सारख्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जातो, पण पुण्यातलं पहिलं हॉस्पिटल जे फक्त आणि फक्त पोट आणि लिव्हर विकारासाठी सगळ्या प्रकारच्या सर्जरीज सगळ्या प्रकारच्या ऑपरेशन्स आणि प्रोसिजर्स या ठिकाणी होणार आहेत. पेशंटला अगदी माफक दरामध्ये सुविधा कशा मिळतील हाच आमचा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि याच्यामध्ये तात्यांनी आणि निलेश शेठनी जे आम्हाला सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी खरोखर त्यांचा ऋणी आहे आणि त्यांचं सहकार्य आम्हाला असंच पुढं लाभावं आणि आमचं हे हॉस्पिटल पुढं येण्यासाठी पुढं चालवण्यासाठी त्यांचं आम्हाला सहकार्य लाभावं असे मी त्यांना विनंती करतो, त्यांच्याकडे अपेक्षा करतो आणि तुमच्या सगळ्यांचंच आम्हाला सहकार्य लाभावं आणि या संधीचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. अतिशय उत्कृष्ट आणि सोयीसुविधा आणि परिपूर्ण असं पोटाचं नवीन हॉस्पिटल पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये आपल्या सेवेत सादर होणार आहे. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर साहेब. खूप चांगली सेवा आपण देत आहात या समाजाला. तर मी निलेश दादांना विनंती करतोय की सन्माननीय डॉक्टर
दादासाहेब मेंढाट यांचा आपण विशेष सन्मान करायचे. पोट विकार तज्ञ आहेत, MBBS MD मेडिसिन, GNB गॅस्ट्रोलॉजिस्ट आहेत. तर आपण हा विशेष सन्मान डॉक्टर दादासाहेब यांचा करतोय. सन्माननीय निलेश दादा भिंताडे यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. थँक्यू. ठीक आहे, आपण उर्वरित सन्मान या डावाच्या नंतर करूया, कारण हा अंतिम सामना तुमच्या आमच्या सर्वांसाठी प्रेक्षकांसाठी महत्वाचा आहे, कारण हा रिझल्ट डे आहे. रिझल्ट थोड्या वेळात मिळेलच, पण आपण जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये आणि त्या ठिकाणी सज्ज असतील कुणाल दाते सर. 1 मिनिट कुणाल दाते सरांना थांबवते. चंद्रशेठ गोगावले सर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. VS स्पोर्ट्स जर्किन देऊन NBची ब्रँडिंग आणि मांडवी चॅलेंजरचे संघमालक आहेत सन्माननीय चंद्रशेठ गोगावले. धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये, ऐकूया मिस्टर IPL सन्माननीय कुणाल दाते सर. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू मनीष. सामन्याला आता सुरुवात होईल. टार्गेट सेट झाले, 83 धावा करायचे आहेत या फायनल मॅच मध्ये. साई सय्याजी CNG स्टेशन अँड इन्फ्रा प्रस्तुत NB ट्रॉफी, आपली NB ट्रॉफी आणि त्या आपल्या NB ट्रॉफीचा फायनल सामना. सेकंड इनिंग ओमकार तयार. पहिला बॉल, आपटलेला बॉल जास्त बाहेर आहे. पंच सांगतायत रुपेश सावंत एक्स्ट्रा रनने खातं उघडेल. अवांतरच्या स्वरूपात धावसंख्या 1. आदिश्री एंटरप्राइजेस, हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या दोन टीमच्या दरम्यान ही अंतिम लढत रंगत असताना पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीगची NB ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट अंतिम टप्प्यामध्ये ग्रँड फिनाले फायनल मॅच. परत एक वेळा शॉर्ट बॉलचा वापर, बॅटची आतमधली कडा घेतली, गलीमध्ये फिल्डर आहे, बॅकवर्ड पॉइंट मधून धावत गेला, तोपर्यंत 1 धाव मिळते. खातं उघडलंय आदित्यचं. दत्ताच्या बरोबरीने फलंदाजी करायची. आदित्यने खऱ्या अर्थाने इम्प्रेस केले, ज्या पद्धतीने तो फलंदाजी करत आलाय. मागच्या सामन्यामध्ये लेफ्ट हँडेड बॅटरची फलंदाजी पाहणं खरोखर मजा येते. कमेंट्री बॉक्स मध्ये मनीष पाटील आहेत, स्वागत आहे आपलं. धन्यवाद कुणाल सर. 2 धावा धावफलकावर आहे. जिंकण्यासाठी जे लक्ष ठेवलेलं त्यापैकी तर 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 81 धावा अजूनही पूर्ण करायची आहेत. 47 चेंडू असतील. ओमकार साळुंके मागच्या सामन्यामध्ये बहारदार कामगिरी ओमकार साळुंकेची पाहायला मिळाली होती, पण मागच्या सामन्यात आदित्य जाधव सुद्धा तितकाच चांगला खेळ करताना पाहायला मिळाला होता. त्याचमुळे आता ही काटेकी टक्कर आहे, अंतिम लढत आहे आणि अंतिम लढतीमध्ये सर्वांचं लक्ष लागले. 1 बॉल डिलिव्हर झालाय. धावसंख्या झाले 2. आदिश्री एंटरप्राइजेस शॉर्ट ऑफ लेन टॅप केल्या बॉलला जागा बनवताना बॉल पोचेल कव्हरला. थ्रो बॅटिंग एंडला करायला हवा होता की बॉलिंग एंडला, यात विधान स्थितीत आला नाही. डिरेक्टली जसा बॉल हातात आला 1 ऍक्शन मध्ये बॉलिंग एंडला थ्रो केला. दरम्यान पूर्ण केले एक सिंगल, क्विक सिंगल कम्प्लीट. धावसंख्या बिनबाद 3. अनिकेतचं कौतुक व्हायला पाहिजे, काय वेगाने गेला तो बॉलवर. बॅकफुटला जात असताना टॅप केलं बॉलला. अनिकेतच्या हातामध्ये बॉल गेला एकाच ऍक्शन मध्ये. पिकअप गॅदर अँड थ्रो. ओ क्लोज कॉल होता. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान ताळमेळ चांगला होता. टीमची धावसंख्या 3. अंडरस्टँडिंग. पुन्हा एकदा बॉडी पोझिशन घेत असताना वन साइडला पुल करायचा प्रयत्न होता, पण यावेळेस एलिव्हेशन मिळाले. ओमकार साळुंके यांच्यासाठी NB ट्रॉफी चांगलीच राहिलेली आणि खेळपट्टी सुद्धा त्यांनी बरोबर ओळखले आणि त्याचमुळे टप्प्यांमध्ये बदल करताना फलंदाजांना तो संभ्रमात टाकतोय. धावसंख्या 4. बॉडीचा बॅलन्स थोडंसं चुकला आदित्यचं ज्या वेळेला फिरला तो, आणि त्याचमुळे जिथे फटका मारायचा होता तिथे गेलेला नाहीये. 1 धाव तरी देखील मिळते. पॉवर प्ले सुरू आहे. संपूर्ण दारोमदार या खेळाडूच्या अवतीभोवती असलेल्या मॅच मध्ये दत्ता पवार. चांगली कॅप्टन्सी. पुन्हा एकदा टॅप शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये. या षटकात जास्त काही मिळालं नाही आदिश्री एंटरप्राइजेसला जितकी आवश्यकता होती. बॉल्स डिलिव्हर झाले 4. धावसंख्या 5. सेमीफायनल मध्ये वासिकला ज्यावेळेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला त्याने ओमकारचे कौतुक केलं, कारण या ओमकारने देखील त्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये फ्रंटलाईन सीमर म्हणून खूप महत्वाची भूमिका पार पडली आणि पॉवर प्ले मध्ये विकेट्स घेऊन दिल्या. त्याच्यामुळे त्याचंही कौतुक झालं आणि तशीच गोलंदाजी फायनल मॅच मध्ये त्याच्याकडून सध्या सुरू आहे. 4 बॉल मध्ये धावा खर्च केल्या त्याने 5. एप्रिसिएशन. जर चांगला खेळ झाला तर उलट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, पण टायमिंग जुळलं नाहीये. पूर्णपणे नियंत्रण या षटकावर ओमकारचं पाहायला मिळते. जरी त्याला विकेट मिळत नाही, पण जी चांगली सुरुवात हवी होती हमराज मृत्युंजयला ओमकार मिळून देतोय. आदित्य सारख्या फलंदाजाला हा स्ट्रोक नक्की सूट करताना दिसत नाहीये, कारण याच्या अगोदर जशी त्याने फलंदाजी केली नेहमीच चांगला खेळ त्याने दाखवला या NB ट्रॉफी मध्ये, आणि ते फायनल मॅच मध्ये त्याचा प्रयत्न फसला. या बॉलवर डॉट बॉल येतोय. संयम दाखवतो, नंतर आक्रमक होतो आणि तशीच शैली आहे त्याच्या बॅटिंगची. ऑन साइडला इम्प्रोवाइज करायचा प्रयत्न. बॉल मागे. शॉट फाईन लेगला. सरते शेवटी यश मिळते ओमकार साळुंकेला.
ज्या कामासाठी पहिल्या षटकाचा विश्वास ठेवला होता ते कारण यशस्वी. पहिला धक्का आदित्य बॅक टू पॅव्हलियन. यांनी परंतु इथे नो लुक शॉटचा प्रयत्न होता. फलंदाज आदित्यचा तो फसलाय, तो परतलाय. 5 वर पहिली विकेट गमावली. ओमकार साळुंके नक्कीच जल्लोष इथे साजरा करत असताना पाहायला मिळाला. प्रमोशन मिळतंय. प्रशांत आलाय फलंदाजीसाठी. मागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती प्रशांतने. डेथ ओव्हर्स मध्ये त्याच्या बॅट मधून धावा आल्या, त्यात तो फलंदाजी करताना दिसेल. दत्ता पवारच्या बरोबरीने टार्गेट मोठा आहे. 83 धावा करायच्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावा झाल्यात 5. बडी मॅच का बडा खिलाडी. आणि मागच्या सामन्यात तोच अष्टपैलू खेळ त्याचा पाहायला मिळाला होता. 19 धावा फलंदाजी करताना आणि गोलंदाजी करताना एकूण त्याने विकेट मिळवल्या होत्या 4. आणि त्याचमुळे सेमीफायनल वर जे काम करायचं होतं काम त्यांनी केलंय. अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी त्यांचे प्रयत्न तितकेच कौतुकास्पद आहेत. पण आता पाहूया 3 जे षटकार त्यांनी खेचले होते सेमीफायनल मध्ये ते देखील लक्षणीय राहिले होते. आणि म्हणूनच आता पुन्हा एकदा तीच गरज आहे धावांचा पाठलाग करण्याची. आणि त्याचमुळे पुन्हा एकदा जी क्रमवारी ठरली होती गोलंदाजीची हमराज मृत्युंजयची तीच क्रमवारी पाहायला मिळते. वासिक स्वतः सेकंड ओव्हरसाठी होते. फार एंड कडून पंचांच्या डावीकडून स्टार्ट करतो. स्ट्रायकर एंडला फलंदाज दत्ता पवार. धावसंख्या 5. 42 चेंडू 78 धावांची गरज. मॅच इज ऑन. अंतिम सामना आहे. सहजासहजी एक हाती जाणार नाहीये. दोन्ही संघ दावेदार आहेत. दोन्ही संघांना जिंकण्याची प्रबळ इच्छा आहे. आणि त्याचमुळे हमराज मृत्युंजय संघासमोर गुडघे टेकणार नाही आदिश्री इंटरप्राइजेस. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न. धीमी गती होती आणि ती गती ओळखलीने बॉल बॉडी इम्पॅक्ट करताना पाहायला मिळाला. येते डॉट बॉल. लवकर फिरला दत्ता. बॉल कमी गतीने आला आणि हीच खासियत राहिली वासिकची. मागच्या मॅच मध्ये खूपच चांगली गोलंदाजी त्याची राहिली आणि हा ऍक्शन रिप्ले लवकर फिरला दत्ता आणि त्यानंतर बॉल थोडासा उशिराने आला. फ्रॅक्शन ऑफ सेकंदाचा फरक इथे पाहायला मिळाला आणि त्याचमुळे दत्ताच्या शरीरावर बॉल आदळलाय. पहिला डॉट बॉल आलाय. स्ट्रोकसाठी टायमिंग किती महत्वाचं आहे त्याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. दत्ता या एनबी ट्रॉफीमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये काही ना काही कॉन्ट्रीब्युशन देताना पाहायला मिळालंय. सेमीफायनल मध्ये सुद्धा त्यांनीच धावफलकाची सुरुवात केली होती आदर्श इंटरप्राइजेस या संघासाठी. आणि पाहूया आताच्या घडीला थोडा स्ट्रगल करतो मैदानाच्या आतमध्ये दत्ता. स्टेप आउट झाले. फ्रंट फुटला बॅलन्स करून ऑफ ड्राईव्ह केले. बॉल जातोय थेट सीमारेषा पार. लॉंग ऑफ क्लिअर करताना येतोय दत्ताच्या बॅट मधून पॉवरफुल चौकार. क्रिकेटचं या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. मिड ऑफ आतमध्ये पॉवर प्ले सुरू आहे. दुसरं षटक सुरू आहे आणि त्यामध्ये स्टेप आउट करत असताना एक नेत्रदीपक फटका. 4 धावा मिळतील दत्ताला. पुन्हा एकदा तीच वृत्ती होती पण आता ट्रॅप रचला होता. बॅटची आउटसाइड आहे. थोडीच तोडपती उत्तर. दत्ताला परतावं लागते. पॉवर पाहायला मिळते वासिकची. धक्का दुसरा आदिश इंटरप्राइजेस. इशाऱ्यावर नाचवलंच मी म्हणेन. एक स्टेप आउट करून चौकार आला आणि त्याच्या नंतरच्या बॉलवर विकेट मिळाल्यानंतर सेलिब्रेशन विकेटचं चांगलं होतं वासिकचं. त्याला माहित होतं इथे जाळ्यामध्ये फसवलंय आपण आणि ऋषीच्या दिशेने तो पाहत असताना हे सेलिब्रेट केलंय विकेटचं त्याने आणि महत्वाचा धक्का दिलाय. कॅप्टनला आउट केले. दत्ता परतला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये फलंदाजीसाठी आकाश काळे तो या खेळाडूने इम्प्रेस केलंय. हा खेळाडू ज्या वेळेला मैदानामध्ये जातो आक्रमक भूमिकेमध्ये पाहायला मिळाला. महत्वाच्या क्षणी त्याच्या बॅटमधून षटकार चौकार आलेले. टीमला विजय मिळवून देण्यात इथपर्यंत पोहोचवण्यामध्ये याचा देखील महत्वाचा वाटा आहे. रात्रीत चमकतो. मागच्या वर्षी सुद्धा रात्रीत चमकला होता. या वर्षी सुद्धा रात्रीत चमकलाय आणि ती चमक अजून जास्त प्रखर करावी लागेल या अंतिम सामन्यामध्ये आकाश काळेला. जबरदस्त फलंदाजी त्याची उमेश नायडू सोबत आपण पाहिली मातोश्री 11 या संघासमोर. त्यानंतर विजय खडके आला. त्याने देखील जबरदस्त खेळ सादर केला. तर त्याचमुळे तुमच्या खेळाची प्रशंसा होईल जर तुम्ही योग्य त्या वेळी चांगला खेळ खेळलात तर. आता प्रशंसा होते वासिकची
ज्यांनी खूप चांगलं प्रत्युत्तर दिलं. चौकारानंतर फलंदाजाला बाद केलं, कॅप्टनला बाद केलं, कॅप्टनने कॅप्टनचा विकेट मिळवला. आदिश्री एंटरप्राइजेस 9 धावा 2 गडी बाद. अकोटोपेचा बॉल, पण ती फुल स्ट्रोक खेळण्याची प्रवृत्ती नव्हती. डिफेन्सिव्ह स्ट्रोकचा अंदाज होता, ऑन दी टोज डिफेन्सिव्ह स्ट्रोक, डॉट बॉल. चांगला ऑफ कटर पडल्यानंतर हलकासा आतमध्ये आला बॉल. उंची चांगली आहे वासिककडे, त्याच उंचीचा फायदा त्याला कधी कधी मिळतो. आणि टप्पा पहा, चुकता पहा त्याच्या टप्प्यामध्ये पाहायला मिळते. दुसरं षटक सुरू आहे, विकेट प्राप्त झाले, 9 धावा झाल्यात. बॅक ऑफ द हँड, हलक्या त्याने बॉलला ग्लाइड केलंय, पण थर्ड मॅन ठेवलेला आहे. खूप चांगली फील्ड टेक्निक हमराज मृत्युंजय सातत्याने आपण पाहतोय. आणि त्याचमुळे इतक्या हलक्या त्याने खेळूनही फक्त एक धाव मिळते, कारण पॉवरलेस षटक आहे. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतो बिहाइंड विकेट, थर्ड मॅनला एक आहे. एक्स्ट्रा कव्हरला आता पाठवण्यात आल्या. धावसंख्या दुहेरी आकड्यावर पोहोचते. 10 धावा जिंकण्यासाठी 37 चेंडू 73 धावांची गरज. आदिश्री एंटरप्राइजेसची अगदी संयमी सुरुवात मी म्हणेन, अडखळीत सुरुवात मी म्हणेन, कारण 2 विकेट त्यांनी गमावलेले आहेत. 10 धावा फलकावर लागलेले आहेत. आकाश आणि प्रशांतला आता एक पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे या मॅच मध्ये, फायनल मॅच मध्ये जिंकायचं असेल तर. डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात केलाय प्रशांतसाठी, जो त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. ऑन साइडला स्वाईप केले बॉल, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला पोहोचेल. मिड विकेटचा तोपर्यंत एक सिंगल होते, पुढे थोडं फंबल झालं, त्याचमुळे एका धावेला 2 धावात बदलण्याचा प्रयत्न यशस्वी होणार आहे. मिस फील्ड करून चालणार नाही. या शेवटच्या टप्प्यावर चुकांची शक्यता कमी ठेवावी लागेल. दरम्यान पूर्ण होतात या 2 धावा धावसंख्या पोहोचते, ती म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा 2 गडी बाद. महेश नानगुडे होता डीप मध्ये, क्षेत्ररक्षण बॉल हातातून निसटला, त्याच्यानंतर देखील शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली. 2-3 प्रयत्न त्याने केल्याने शेवटी बॉल अडवण्यामध्ये त्याला यश प्राप्त झालं. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. आदिश्री एंटरप्राइजेसची धावसंख्या स्कोर बोर्डवर 12 धावा 2 फलंदाज, 83 धावा करायचे आहेत या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. फायनल मॅच मध्ये अजूनही 36 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 36 बॉल मध्ये 71 धावांची आवश्यकता. पॉवर प्लेची 2 षटकं संपलेली आहेत आणि जवळपास दोन्ही षटकांवर नियंत्रण होतं हमराज मृत्युंजय टीमच्या गोलंदाजाचं. ओमकार साळुंके याने पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवला. 1 विकेट वासिकच्या खात्यात गेला. त्याचमुळे दोन्ही गोलंदाजांनी चांगली सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये दिलेली आहे. आणि हा क्लोज अँगल व्ह्यू आकाशसाठी ही स्पर्धा खूप चांगली राहिलेली आहे. आणि पाहूया आता या चांगल्या स्पर्धेचा शेवट सुद्धा आदिश्री इंटरप्राइजेस संघासाठी चांगलाच होतोय का. एका बाजूला ओमकार साळुंके, बारामतीचा हा सुपरस्टार, या खेळाडूने गोलंदाजीच्या बाबतीमध्ये खूप चांगली कामगिरी हमराज मृत्युंजय या संघासाठी केलेली आहे. आणि त्याचमुळे तुमची कामगिरी चांगली असेल तर मग तुमचा विश्वास नक्कीच कॅप्टन सार्थकी लावतो आणि वारंवार संधी देतो. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, बॉल अँगल घेत विकेट किपरच्या दिशेने. पहिला बॉल डॉट, तिसऱ्या षटकातला. चांगली गोलंदाजी ओमकारची. मागचंही षटक यशस्वी राहिलं, त्याचं याही षटकाची सुरुवात चांगली केली आहे त्याने. कॅचिटचा एक कॉल होता, दोषीचाही प्रयत्न होता, त्याच्यामध्ये अपयश आलं. 35 चेंडू 71 धावांची गरज. जर प्रसिद्धी हवी आहे तर मग जिद्दी व्हावं लागेल क्रिकेटच्या मैदानामध्ये. उलट दिशेने खेळले, बॉल जातोय थर्ड मॅनला, चेस चालू आहे क्षेत्ररक्षकाचा. 3 क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचताय, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करायचा कॉल आहे. बॅटिंग एंडला होते थ्रो आणि या 2 धावा पूर्ण होत आहेत सुद्धा. 2 फलंदाज एकमेकांना चांगलं अँटिसिपेट करतात. धावसंख्या 14 2 गडी बाद. सोपं नाहीये, परंतु प्रयत्न चांगला होता फिल्डरचा. 2 धावा ऍड होतील, पार्टनरशिप हळूहळू बिल्ड होते. प्रशांत शुक्ला आणि त्याचबरोबर आकाश काळेच्या दरम्यान महत्वाच्या धावा आहेत, परंतु याच्यामध्ये वेग येणं गरजेचं आहे. लक्ष मोठं आहे, 83 धावा करायच्या. धावा झाल्या 14 या ग्रँड फिनाले मध्ये. शेवटची मॅच आहे एनबी ट्रॉफीची. आपली एनबी ट्रॉफी आता अंतिम टप्प्यात. वाट पाहून चालणार नाही, प्रतिस्पर्धी संघाची वाट लावायची आहे तर मग स्वतःला कुठेतरी वाट शोधावी लागेल. धावफलकाला जवळ करण्याची पंच केले बॉलला. सर्कलच्या आतमध्ये कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल पोचेल डीप कव्हरला, तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण. प्रशांतला सिंगल डबल मध्ये रस नाही आणि पाहूया यानंतर त्याचा पवित्रा बदलतोय का. तुर्तास धावसंख्या धीम्या गतीने पुढे सरकते. 15 धावा 2 गडी बाद. तोच प्रयत्न आहे, 4 ओव्हर नंतर परत अटॅकिंग क्रिकेट खेळावं. 4 ओव्हरची कहाणी कधी बदलू शकतो हा संघाने, या अगोदर त्यांनी ती कहाणी बदलली आहे. त्याचमुळे आदिश्री एंटरप्राइजेस विकेट वाचून इथे खेळण्याचा प्रयत्न करतात, सन्मान देतात गोलंदाजाला. परंतु प्रशांत जास्त वेळ शांत राहणार नाही. मागच्या मॅच मध्ये 3 महत्वपूर्ण षटकार त्याने ठोकलेत. असा फलंदाज सध्या फलंदाजीसाठी. विश्वासाचं दुसरं नाव आदिश्री एंटरप्राइजेस साठी प्रशांत शुक्ला आहे. जास्तीत जास्त मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी त्यांना ओळखलं जातं. ओमकारचं आव्हान, फुल पिच बॉल, बॅटच्या टोला कनेक्शन, सरळ बॅटचा वापर केला. बॉल पोचते लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक आहे बॉलवर, पोचेल, थ्रो करेल, बॅटिंग एंडला. काय स्ट्रॅटेजी आहे, खूप चांगलं फील्ड सेटअप हमराज मृत्युंजयचं. 1 धाव मिळते, धावसंख्या 16.
योग्य निर्णय, ज्या पद्धतीने ड्राईव्ह केला, कुठेतरी सिंगल घेण्याचा प्रयत्नही झाला आणि त्यामुळे योग्य निर्णय की स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला तर प्रशांत दुसरा धावेचा प्रयत्न करेल हे कुठेतरी फिल्डरला वाटलं आणि तोपर्यंत एक धाव मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता आकार घेते. धावा झाल्यात 16. पिवळा कंदील चालणार नाही धावफलकाला, हिरवा कंदील द्यावा लागेल, ग्रीन सिग्नल आणावा लागेल. वेगवान बॉलला उलट दिशेने खेळण्याचा पवित्र आकाशने घेतला होता. लीलया असे फटके खेळतो ओमकारला माहिती आणि त्याचमुळे बॉलचा वेग वाढवला आणि त्याचमुळे वेगाच्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला. 5 चेंडूंचा खेळ या षटकाला संपलेला आहे आणि इकॉनॉमिकल ही वृत्ती जी आहे ओमकारची पुन्हा एकदा या अंतिम लढतीमध्ये पाहायला मिळाली. शेवटचा बॉल बाकी त्याच्या स्पेल मधला. धावसंख्या 16, 2 गडी बाद. आकाश स्ट्रगल करतोय, 4 वर खेळतोय. दिव्या कधीचा बॉल पंच केला, बॉलला कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स घेऊन बॉल सीमा रेषा पार. मिळतील या धावा 4. चौकार. आकाश काळे सर्वात महत्वाचा फॅक्टर या मॅच मध्ये. तो बरोबर संयमी सुरुवात देतो, त्याच्यानंतर त्याच्या बॅट मधून धावा येतात. थोडासा मागे गेला, चांगला पंच पाहायला मिळाला. नक्कीच या मॅच मधला हा चांगला सरपंच ठरवू शकतो. बॅट मधून निघतोय चौकार. महत्वाच्या 4 धावा. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 20 आणि आता 30 बॉलचा खेळ शिल्लक. 30 बॉल मध्ये 63 धावांची आवश्यकता आहे. रोमहर्षक स्थितीमध्ये हा सामना रंगताना दिसेल, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. मातोश्री 11 वर्सेस आदिश्री एंटरप्राइजेसचा सामना मला आठवला. त्यावेळेला आदिश्री एंटरप्राइजेसचे 5 विकेट डाऊन झाले होते आणि त्यानंतर आकाशचा तो सरप्राइझिंग खेळ पाहायला मिळाला. पण आता सोबतचा संघ वेगळा आहे. हमराज मृत्युंजय संघ हा अनुभवी संघ आहे. जसा आपण सातत्याने उल्लेख करतो की जास्तीत जास्त व्यावसायिक क्रिकेटपटू तुम्हाला पाहायला मिळतात जे वर्षभर या फॉर्मॅटमध्ये खेळतात. बॅटिंग पॉवर प्लेची निवड केलेली आहे आदिश्री एंटरप्राइजेस संघाकडून आणि ती निवड योग्य आहे का पाहूया. कारण एका बाजूला प्रशांत शुक्ला, एका बाजूला आकाश काळे. जास्तीत जास्त मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी त्यांना ओळखलं जाते आणि अंतिम लढतीमध्ये तीच अपेक्षा आहे प्रशांतला स्वतःकडून आणि त्याच अपेक्षांचं ओझं घेऊन तो आता नक्कीच चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करेल. आणि म्हणतात ना की खेळाडूंच्या खांद्यावर अपेक्षांचं ओझं टाकलं तर मग त्यांचे खांदे मजबूत होतात. आता मजबूत खांद्यांची फलंदाजी आदिश्री एंटरप्राइजेस संघाकडून पाहायला मिळेल का. सर्कलच्या आतमध्ये फ्लाय स्लीप, फाईन लेग, गली, कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन. सर्कलच्या बाहेर आपण डीप मिड विकेट पाहतोय, डीप स्क्वेअर लेग आणि डीप कव्हर पॉईंट असं क्षेत्ररक्षण बॅटिंग पॉवर मध्ये सेट केलेलं आहे. फलंदाजी करणाऱ्या संघासाठी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत वासिक शेख. अराउंड विकेट ऑन साइडला फोर्स केलाय. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर, तोपर्यंत पूर्ण एक सिंगल. बॅटच्या स्टिकरवर बॉल आदळलाय. धावसंख्या 21. चांगलीच रणनीती एकंदरीत वासिकची आहे कारण एका बाजूने चेंडूची गती कमी करतो, बॉलला राईज देतो. खेळपट्टीचा अंदाज वासिकला आहे आणि त्याचमुळे त्या खेळपट्टीच्या अंदाजाला मनात ठेवून खूप चांगला खेळ सादर करतोय. फलंदाजाचा स्ट्रॉंग झोन ओळखतोय, फलंदाजाचा उडीवा ओळखतोय आणि त्याचमुळे आता दिशा बदलून गोलंदाजी करतो. राईटी बॅटरसाठी ओव्हर द विकेट वासिक शेख येतो. धावसंख्या 21, 2 गडी बाद. खूप जास्त बाहेर सरकले, इतकं जास्त डिस्टन्स ठेवून चालणार नाही. डिस्टन्स ठेवलं तर मग डॉट बॉल. चांगली गोलंदाजी वासिकची. पडल्यानंतर काय आतमध्ये आलाय हा बॉल. चांगला कटरचा वापर इथे करत असताना ऑफ कटर चांगलाच पकडून टाकतो, याच्यामध्ये शंका नाही. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आणि वेगाने टाकतो हे ते पाहायला मिळालंय. एनबी ट्रॉफीची भुरळ सगळ्यांनाच पडलेली आहे. आपण पाहतो नगरसेवक साई शेलार सध्या आनंद घेतात या स्पर्धेचा, त्यांचे समर्थक. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एनबी ट्रॉफी त्याच्यासाठी प्रतिष्ठेची आहे, सन्मानाची आहे. आपली एनबी ट्रॉफी आहे. हलक्या त्याने बॉलला फ्लिक केल्या, क्षेत्ररक्षक पोहोचतोय बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल होते. पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जाते कारण कॅज्युअल राहिलेत आणि मैदानाच्या आतमध्ये जेव्हा क्षेत्ररक्षणाला तुम्ही असता आराम करून चालणार नाही. आराम केला तर मग स्पर्धेला राम राम ठोकावं लागेल. दरम्यान पूर्ण होतात या 2 धावा. 2 धावांच्या मधून धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद. 23. फक्त 23 धावा झाल्या. चौथं षटक सध्या मार्गस्थ आहे. हळूहळू कहाणी बदलते या मॅचची, परंतु अंतिम सामना आहे. जोपर्यंत प्रशांत शुक्ला आणि त्याचबरोबर आकाश काळे मैदानामध्ये आहे, काही करू शकतात हे 2 फलंदाज. फक्त मध्ये मध्ये 2-3 मोठे फटके आलेच पाहिजेत. बॅटची एज बॉल मागे शॉर्ट थर्डमॅनला अडवला जाईल, तोपर्यंत एक सिंगल होते. पूर्ण काय टॅलेंटेड बॉलर आहे वासिक आणि तितकी चांगली कॅप्टन्सी सुद्धा निभावतोय या पूर्ण एनबी ट्रॉफी मध्ये. एक सिंगल मिळेल आदिश्री एंटरप्राइजेस. धावसंख्या 24, 2 गडी बाद. 26 चेंडू, 59 धावांची गरज. पार्टनरशिप बिल्ड होते हे मात्र विशेष. दोन्ही फलंदाज हळूहळू सेट होत आहेत आणि कुठेतरी आक्रमण नक्कीच करतील याच्यामध्ये शंका नाहीये. परंतु मला असं वाटतं की हे पुढील 2 बॉल देखील संयमानेच खेळून काढले जावे, ज्या पद्धतीने आतापर्यंत एक पार्टनरशिप बिल्ड झाले आणि नंतर मात्र ते आक्रमक होऊ शकतात. प्रशांत
वेळ घ्यायचं त्याचा अंदाज नसतो, फक्त प्रत्येक बॉलवर तुटून पडायचा हाच त्याचा अंदाज आहे. बॉल जाईल कव्हर सीमारेषेच्या पार, मिळतील या धावा 4. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये थोडीशी आउटसाइड डॉपस्टम आणि त्याच्यावर चौकार वसूल केल्या प्रशांतने. शफल झाले ऑन साइडला, स्क्वेअर लेग फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न. अपील लाऊड आहे, एकूण एक प्रत्येक खेळाडू अपील करतोय, पण पंचांना अपील मध्ये रस नाहीये. ऑन फील्ड अंपायर्स रुपेश सर आणि एका बाजूला आहेत बॉलिंग एंडला शशी साटम सर. दरम्यान धावसंख्या झालेले 4 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 28 धावा, जिंकण्यासाठी 24 चेंडू 55 धावा. आता आस्किंग रन रेट वाढतोय आदिश्री एंटरप्राइजेस संघासाठी. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 28. 2 फलंदाज बाद झालेले आहेत आदिश्री एंटरप्राइजेसचे. 7च्या सरासरीने सध्या तरी फलंदाजी सुरू आहे आणि इथून पुढे नक्कीच धावा वाढवण्यामध्ये 2 फलंदाज खूप महत्वाची भूमिका पार पाडू शकतात. प्रशांत शुक्ला आणि आकाश काळे याच्या दरम्यान पार्टनरशिप तर बिल्ड झाली आहे आणि येणाऱ्या 4 ओव्हरच्या खेळामध्ये 24 बॉल मध्ये अजूनही धावा करायचे 55. 24 चेंडू 55 धावांची गरज. टायटल स्पॉन्सर आहेत या स्पर्धेचे साई सयाजी सीएनजी स्टेशन अँड इन्फ्रा, पॉवर्ड बाय बन्सल क्लासेस 70 स्पोर्ट्स, को पॉवर्ड बाय MUCC स्पोर्ट्स क्लब संबलपुर ओडिशा, सिम्बा, काशीनाथराव खुटवड मेमोरियल स्कूल, को स्पॉन्सर्स NP स्पोर्ट्स, AVS स्पोर्ट्स, इव्हेंट मॅनेज बाय रेनबो इव्हेंट आणि मेडिकल किट स्पॉन्सर बाय बंडू शेठ भोसले. सर्व पुरस्कर्त्यांचा मनपूर्वक आभार. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांचा हातभार लागलाय त्या सर्वांचं खूप खूप आभार. 5वं षटक आता सुरू होईल. आदिश्री एंटरप्राइजेस थोडस पिछाडीवर संघ वाटतोय, परंतु अशा परिस्थितीची जाण असलेला हा संघ आहे. अशा परिस्थितीमध्ये उभारी घेणारा हा संघ आहे. एका बाजूला हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे, फायनल ते जिंकतील का असे अनेक प्रश्न आहेत प्रेक्षकांच्या मनात आणि या प्रश्नाचं उत्तर येणारे 24 बॉल तुम्हाला देतील. 5वं षटक. 5व्या षटकामध्ये गोलंदाज अनिकेत ताकवले गोलंदाजीसाठी सज्ज आहे. आकाश काळे, प्रशांत शुक्ला ही जोडी सध्या मैदानामध्ये थोडासा वॉर्म अप करत असताना स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आकाश तर 11 धावांवर तो पोहोचलाय. 10 बॉल त्याने फेस केलेत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील पाहायला मिळाली, परंतु बॉल हातातून निसटला. अपील केली तरी त्याचा काही परिणाम पंचांवर होणार नाही. बिलबिगानी झापडर असं म्हटलं जाते आणि त्याच एक चांगली सुरुवात सातत्यानं हमराज मृत्युंजयच्या गोलंदाजाच्या वतीने पाहायला मिळते आणि 2 स्पेल्स संपले आणि आता नवीन गोलंदाज अनिकेत आला आणि त्या षटकाची सुरुवात सुद्धा डॉट बॉलने होते आणि आता घट्ट पकड या सामन्यावर करते हमराज मृत्युंजय टीम. पकडीला सैल करावं लागेल मोठे स्ट्रोक खेचून. 5वं षटक. 28ला 2. आकाश स्ट्रायकिंग एंडला, अनिकेत गोलंदाजीसाठी. एक डॉट बॉल स्पर्धेपासून या ट्रॉफी पासून दूर घेऊन जाईल आदिश्री एंटरप्राइजेसला. मोठमोठे फटके त्याच ट्रॉफीच्या जवळ. शेवटचा सामना, ग्रँड फिनाले, अंतिम लढत. उलटा फटका मारण्याचा प्रयत्न, परत एक वेळा बीट केले फलंदाजाला. आणखीन एक डॉट बॉल. पडेल ते सर्व प्रयत्न केले जात आहेत पण प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल, कारण आता नाही तर कधी नाही, आता नाही तर मग 1 वर्ष वाट पाहावी लागेल. एनबी ट्रॉफीची अंतिम लढतीमध्ये 2 संघ पोहोचलेले आहेत आणि आता ट्रॉफी जिंकायची असेल तर मग असा खेळ करून चालणार नाही आदिश्री एंटरप्राइजेसला, कारण बऱ्यापैकी चांगलाच खेळ पूर्ण एनबी ट्रॉफीज या सीझन 3 मध्ये पाहायला मिळाला आदिश्रीचा. पण आकाश काळे 100हून कमी स्ट्राईक रेटने खेळतोय. स्ट्राईक रेट कमी झालाय, ए स्ट्राईक करण्याची आवश्यकता आहे. मोठे फटके 12 लागणार आहेत आता या परिस्थितीमध्ये. दुसऱ्या बाजूला प्रशांतला देखील शांत राहून चालणार नाही. तो 5 बॉल मध्ये 8 रनवर खेळतो. एक चौकार आलाय. बॅकफुटला गेलाय, चांगला पंच पाहायला मिळतोय. डीप मध्ये स्वीपर कव्हरला फिल्डर जाईल तोपर्यंत 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता आकाशने परंतु थांबवले प्रशांतने. 1 धाव इथे पूर्ण. दुसऱ्या धावेचा परत प्रयत्न, ती मिळणार नाही.
हे षटक सुद्धा अजूनही अविनायकेच्याच अवतीभोवती फिरते, कारण पहिले 2 बॉल डॉट होते, पुढच्या बॉलवर एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचे प्रयत्न होते. प्रशांत आणि आकाश या दोघांमध्ये थोडीशी तुतू मेमी झाली, पण तरी देखील अजूनही 2 फलंदाज जे 10 मिनिटांहून जास्त वेळ खेळपट्टीवर आहेत, त्याचमुळे बॉल साईट होतोय. खेळपट्टीवर कशा पद्धतीने रुळायचं त्यांना माहिती आहे, पण आता जास्त वेळ नाहीये, कारण बॉल शिल्लक आहेत फक्त 21. जिंकण्यासाठी 54 धावांची गरज. 21 चेंडू 54 धावा. 21 बॉल आणि 54 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. प्रशांत मागच्या मॅच मध्ये 3 षटकार मारले होते प्रशांतने, या मॅच मध्ये मारावे लागतील. हात चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने, फिल्डर आहे, हुईकावणी दिली, बॉल सीमारेषा पलीकडे येतोय. प्रशांतच्या बॅट मधून षटकार. हा या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. कॅच ड्रॉप झालाय, 6 धावा मिळाल्यात, जी आवश्यकता होती ती आवश्यकता पूर्ण झाली. षटकार येतो प्रशांतसाठी. धावसंख्या आदिशीची 35. 20 चेंडू 48 धावांची गरज. आता ही गाडी रुळावर येईल असं वाटतंय. गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न सातत्याने प्रशांतचा राहिलेला आहे. सेमीफायनल मध्ये जसा खेळ त्याने सादर केला होता, प्रेक्षकांचा आदर कमवला होता आणि पुन्हा एकदा तशाच साजेशा खेळासाठी तो सज्ज झालेला. एक कॅच ड्रॉप झाले, पाहूया त्यानंतर आक्रमक पवित्रा सातत्याने पाहायला मिळेल का. परत उलटा फटका, हात चाललाय गॅप मध्ये, इथे धावा मिळतील. एक षटकार त्याच्या पाठोपाठ येतोय, चौकार. चौकार. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 39. जिंकण्यासाठी 19 चेंडू 44 गरज. चांगली नाही ही वेळ, सोडू नको तू झेल, हेच प्रेक्षक त्या क्षेत्ररक्षकाला आता म्हणत असतील, ज्या नंतर षटकारानंतर एक चौकार आलाय. शफल जास्त झालाय, लवकर ओळखलं अनिकेतने, फॉलो केलं बॅटरला आणि इथे मात्र आता धाव मिळताना दिसणार नाही. ओव्हरची होईल समाप्ती. ओव्हर नंबर 5 चा खेळ संपला. धावा झाल्यात आतापर्यंत 39 आणि 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल मध्ये धावा करायच्या 44. इथे जल्लोष आहे. आनंद व्यक्त करत असताना एनबी ट्रॉफी पाहतायत. बर्थडे सेलिब्रेशन सुरू आहे आपल्या मित्राचा. अशा वातावरणात बर्थडे सेलिब्रेट करणं ही देखील खूप मोठी गोष्ट आहे. एनबी ट्रॉफी तुम्हाला सगळ्यांना एकत्र आणते. त्याचबरोबर आहे सर्व मित्रप्रेम 70 स्पोर्ट्स वर इथे व्यक्त होत असताना पाहायला मिळालंय. कुठल्याही 5 स्टार हॉटेलच्या एन्जॉयमेंट पेक्षा जास्त एन्जॉयमेंट आता या एनबी ट्रॉफीच्या सिंहगड इन्स्टिट्यूटच्या स्टेडियमवर पाहायला मिळते आणि म्हणूनच प्रत्येक जण या औचित्याचा फायदा उचलते. धावसंख्या 39 झाले, 2 गडी बाद. आता इक्वेशन बदलते. आता आवश्यकता आहे जिंकण्यासाठी 18 चेंडू 44 धावांची गरज. 18 बॉल्स अँड 44 रन्स रिक्वायर्ड टू विन. आता प्रत्येक स्टँड मध्ये प्रेक्षकांचा जल्लोष पाहायला मिळतो. त्यांना देखील ठाऊक आहे शेवटचा टप्पा आहे एनबी ट्रॉफीचा. त्याचमुळे एन्जॉयमेंट प्रत्येक प्रेक्षक स्टँड मध्ये आपण पाहतोय. आमच्या माता भगिनी हे लहान मुलं पाहायला मिळत आहेत. मुलं देवा घरची फुलं असं म्हटलं जातं. हे त्याच्यासाठी क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटला जातोय. तुम्ही पाहता एनबी ट्रॉफीची ही फायनल. 39 धावा झाल्यात. 18 बॉल मध्ये 44 धावा करायच्या. मॅच ऑन. विक्रांत निंबाळकरचं स्वागत पहा. एका वेगळ्या शैलीच्या फटक्याने केलंय, परंतु डीप मध्ये फिल्डर आहे आणि एक चांगला झेल तिथे टिपलाय अनिकेतने. फलंदाज आकाश काळे आउट. पण ताकद थोडी कमी पडली. अगदी डीप मध्ये बॉडी लाईनच्या 1 फूट आत तो झेल टिपला आणि आकाश काळे यांचा झंझावती खेळ सुरू होता होता थांबला. धक्का बसतोय. तिसरा. धावसंख्या 39. जिंकण्यासाठी 17 चेंडू 44 धावांची गरज. फटका नक्कीच चांगला होता. सन्माननीय नितीनजी पायगुडे आणि त्यांची पूर्ण मित्रमंडळी या स्पर्धेनिमित्त व्यासपीठाच्या दिशेने येते. मनपूर्वक स्वागत.
प्रतीक मोहिते त्यांच्या बरोबरीने आहेत आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत या एनबी ट्रॉफी मध्ये. 39-3 अशी परिस्थिती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. 6वे षटक सध्या प्रगतीपथावर आहे. मॅच ऑन. आकाश परतलाय, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये. हितेश नडार, तो येईल, त्याला खेळावं लागेल, जिंकावं लागेल, प्रयत्न तोच आहे. परत 1 वर्ष वाट पाहावी लागेल एनबी ट्रॉफीची. 39 जवळ 3 गडी बाद 83चं टार्गेट होतं. सुरुवात थोडीशी धीमी झाली, मध्यंतरामध्ये विकेट गेला आणि त्यानंतर आता पूर्णपणे कंट्रोल हमराज मृत्युंजय संघाचा पाहायला मिळतोय. पण आता हा कंट्रोल आदिश्री इंटरप्राइजेसच्या फलंदाजांना स्वतःच्या हातात घ्यावा लागेल आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. संघामध्ये निवडले गेलेले आहात तर मग तुमचं 100% योगदान द्यावंच लागेल. चांगला बॉल. त्याचबरोबर श्रद्धा शिंदे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. आपले सहर्ष स्वागत. प्रसिद्ध रील स्टार ते आहेत. 39 लॉस ऑफ 3 विकेट. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येतोय. तो जवळच्या चित्रपटगृहात नक्की पहा. ऑन साइडला बॉल हवेत आहे. फिल्डर तिथे येईल बॉल पर्यंत, तोपर्यंत 1 धाव. वेगवेगळ्या घडामोडी कॅमेराच्या लेन्स मध्ये टिपल्या जातात. चर्चा होते एनबी ट्रॉफीची. अंतिम लढत आहे. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. अंतिम टप्प्यामध्ये हा सामना. 40 धावा झाल्यात. काहीच लपलं जाणार नाही. सर्व घडामोडी तुम्हाला 70 स्पोर्ट्सच्या युट्यूब वाहिनीवर पाहायला मिळतील. धावसंख्या 40 झाले जिंकण्यासाठी अजून 43 धावांची गरज. 33 चेंडूंमध्ये 40 बनवलेल्या आहेत आणि 15 चेंडूंमध्ये 43 बनवायच्या आहेत. त्यामुळे आता जसा आपण उल्लेख करता एअर स्ट्राईक करण्याची गरज आहे. मागणी तसा पुरवठा आणि तो पुरवठा करण्याची धमक फलंदाज प्रशांत शुक्लाकडे आहे. प्रशांत शुक्ला 18 धावांवर तो खेळतोय. मागच्या ओव्हरमध्ये त्याच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार आलाय. त्याच्यावर दारोमदार या मॅचची. उलटा मारलाय, फटका गॅप मध्ये चाललाय, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. थर्ड मॅनला येतोय चौकार. आणि 14 चेंडू 39 धावांची गरज. मॅच इज ऑन, फायनल इज ऑन. प्रशांत जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत हा सामना रोमांचक होईल, रंगतदार होईल, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. तो लढेल, शेवटच्या बॉल पर्यंत लढताना पाहायला मिळेल अशीच परिस्थिती सध्या तरी या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. सुंदर फटका आहे. एक धाव इथे कंप्लीट करतोय प्रशांत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. थ्रो चुकीचा आहे आणि आता फायदा होईल. दुसरी धाव देखील मिळताना दिसेल. या खूप महत्वाच्या धावा आहेत. खूप महत्वाच्या धावा. त्यातल्या त्यात आता प्रशांतकडे स्ट्राईक आलेली आहे. जी स्ट्राईक पासून तो वंचित झाला होता. पण आता 2 धावा मिळते. स्ट्राईक त्याच्याकडे येते. धावसंख्या 46 झाले. जिंकण्यासाठी 13 चेंडू 37 धावांची गरज आहे. पुढचा बॉल आदिश्री इंटरप्राइजेस साठी खूप महत्वाचा असणार आहे. इकडे पुढचे 13 चेंडू आदिश्री इंटरप्राइजेस साठी खूप महत्वाचे असणार आहे. कारण आता हार आणि जीत यातलं अंतर तुम्हाला स्पष्ट करायचं असेल तर मग तसा खेळ सादर करावा लागेल. 46 धावा. 46 लॉस ऑफ 3 विकेट. प्रशांत 240 चा स्ट्राईक रेट. 10 बॉल तो खेळलाय. 24 वर तो पोहोचलाय. 13 चेंडू 37 धावा. मागे खेळण्याचा प्रयत्न हा भरपूर वेळेला प्रयत्न झालाय. 2-3 वेळेला हा प्रयत्न झालाय प्रशांतचा, परंतु त्याच्यामध्ये यश आलेलं नाहीये. फायनली आतमध्ये होता परंतु तरी देखील हा चेंडू होतो निर्धाव. 6 ओव्हरचा खेळ संपला. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये 37 धावांची आवश्यकता. विकेट टेकिंग होतात. दोन्ही बारामतीचे गोलंदाज हमराज मृत्युंजयसाठी चांगलाच खेळ करताना पाहायला मिळाले. एका बाजूला ओंकार साळुंके, एका बाजूला विक्रांत निंबाळकर. दोघांनी एक इकॉनॉमिकल गोलंदाजी सेट पेश केला आणि आता शेवटचे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 37 धावांची. आणि आता हे षटक जे आहे जे कमीत कमी 20 धावांचं जर झालं तर अंतिम षटकामध्ये ती चुरस कायम राहील. हे षटक खूप महत्वाचं आहे. 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. 37 फ्रॉम 12. 12 बॉल 37 धावा. 12 गेंदे 37 रन.
असं हे समीकरण एनबी ट्रॉफीच्या फायनल मध्ये तुम्ही पाहताय. साई सयाजी सीएनजी स्टेशन अँड इन्फ्रा प्रस्तुत एनबी ट्रॉफी. कंपॅरिझन जर पाहिलं 6 ओव्हर मध्ये तर पुढे होता संघ हमराज. 68 धावा केल्या होत्या, 46 धावा केल्या तर आदिश्रीने, म्हणजेच माग आहे सध्या तरी आदिश्री. परंतु शेवट कोण गोड करेल, ट्रॉफी कोणाच्या घरी जाईल, कोणता संघ मालक ही ट्रॉफी उंचावेल, कोणता कॅप्टन सेलिब्रेशन करेल विजयाचं, हे आपल्याला पाहायचंय. 6 ओव्हर संपलेत, घड्याळाची टिकटिक सुरू आहे, टाइमर थांबणार नाहीये. 46 धावा, 3 फलंदाज बाद, मॅच ऑन. 37 धावा करायचे आहेत. षटकारांच्या परिभाषेत जर उल्लेख केला तर 12 बॉल मध्ये कमीत कमी 6 वेळेला बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला दर्शन द्यावं लागेल प्रेक्षकांना, आणि तोच प्रयत्न करायचा आहे बॅटरला. हितेशच्या बरोबरीने प्रशांत मैदानामध्ये. प्रशांतकडे ती क्षमता आहे. प्रशांतने मागच्या मॅच मध्ये 3 षटकार मारलेत, या मॅच मध्ये 6 मारावे लागतील, डबल करावे लागतील, डबल एफर्ट लगवावा लागेल, कारण हा सामना आता त्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. करा अथवा 1 वर्ष वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. आदिश्री एंटरप्राइजेस 46 ला 3. थोडासा वेळ घेतला जातोय. गोलंदाजीसाठी आलाय अनिकेत. 11 धावा या अगोदरच्या ओव्हर मध्ये त्याने खर्च केलेल्या होत्या. फील्ड प्लेसमेंट डीप मध्ये लॉंग ऑन, मिड विकेट सेट केलाय. लॉंग ऑफ आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आहे. डीप मध्ये कव्हर्स ठेवलाय. थर्ड मॅन फाईन लेग आतमध्ये. पहिला बॉल फिरवलाय, दे घुमा के लॉंग लेगला, सरळ जाईल बॉल सीमारेषा पलीकडे. बॉल चाललाय मागीलदारी, वाढते आता भागीदारी, येतोय चौकार. दाखवली आणि या 4 धावाच्या मदत फटके मारणं गरजेचं आहे. टार्गेट करावं लागेल कुठेतरी या ओव्हरला, कारण महत्वाचं षटक आहे. 37 धावा करायच्या होत्या. पहिल्या बॉलवर चौकार आला. 33 धावांची आवश्यकता. 11 बॉलचा खेळ शिल्लक आता या मॅच मध्ये. कमी गतीने टाकलेला बॉल हेलिकॉप्टर खोदून काढलाय ऑन साइडला, काउ कॉर्नरला. मधून तो संदेश, प्रेक्षकांमध्ये षटकार. मी यशस्वी होणारच, या केलेल्या मेहनतीला कधीच या अंत नाहीये. मेहनत दिसते मिस्टर नाडरजी. वाव, बघा बॅलन्स करून हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. लॉंग ऑन सीमारेच्या दिशेनं हा षटकार आला. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा चंग बांधला हितेश नाडारने. धावसंख्या पोहोचते 56. जिंकण्यासाठी 10 चेंडू, 27 धावांची गरज. आडनावाप्रमाणे तो भीतच नाहीये हितेश नाडर. चांगली बॅटिंग त्याची सुरू आहे आणि भ्यायचं कामही नाहीये, कारण हा जो सामना अंतिम टप्प्यामध्ये आता तुम्हाला आक्रमण करणं गरजेचं आहे. हितेशने तो संदेश पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षकांमध्ये. हा फटका सजवत असताना खोलवा टप्प्याचा बॉल होता. फ्रंट लेगला थोडंसं वेगळं केलं शरीरापासून आणि फेकला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न तिथे झाला, परंतु तो निसटलाय. 56 धावा, अब तक 56. एक संघ दुसऱ्या संघाचं एन्काउंटर करताना दिसेल अशी ही लढत आहे. जिंकतोय कोण हे पाहायचंय. 6.2 ओव्हरचा खेळ संपलाय. 56 धावा फलकावर लागल्या. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. एनबी ट्रॉफीची फायनल मॅच तुम्ही पाहताय. हा दबाव आहे, हा प्रेशर इथे गोलंदाजावर, परंतु कुठेतरी तो शूज कडे देखील पाहतोय. रनअप कदाचित चुकलाय, तो थांबलाय, ही चांगली गोष्ट आहे. कधी कधी चुकीचं पाऊल टाकण्याऐवजी कधी कधी वेळ घेतलेलं पत्करतं आणि या शेवटच्या टप्प्यावर अंतिम लढतीमध्ये तर चुकांचं मार्जिन थोडंसं कमी ठेवावं लागेल. त्याचमुळे पहिल्या 2 चेंडूंवर दबाव ओढावलेला आहे, तो दबाव वाढू नये त्याचमुळे थांबण्याचा सल्ला स्वतःला अनिकेत दिला. 56 धावा स्कोर बोर्डवर. 27 धावा करायच्या आहेत. फुल टॉस आहे, हवेत खेळलाय, बॉल चाललाय एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि त्याचबरोबर नो बॉल देखील चेक केला जाईल, परंतु धावा 4 तर मिळणारच आहेत. त्याच्यामध्ये किती वाढ होते हे आता आपल्याला पाहायचंय. नाशिकची मिसळ, मुंबईची भेळ आता आली आहे हितेश दादाची वेळ.
अपेक्षा नव्हती की सामना अशा पद्धतीने कलाटणी घेईल, पण क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, कधी खेळ बदलेल, वेळ बदलेल याचा नेम नसतो. दरम्यान रिप्ले आपण पाहतो स्क्रीनवर, डिसिजन पंचांचं येईल, फटाक्यांची आतिषबाजी होते, चांगल्या क्रिकेटला प्रेक्षक समर्थन. हा नो बॉल आहे, नो बॉल आलाय. कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. हे सांगतोय मागील 3 मॅच मध्ये 0वर आउट होणारा फलंदाज या मॅच मध्ये हितेश नाडर तो भीतच नाहीये. नाही कोणाची भीती, नाही कोणाची डर, अशाच पद्धतीमध्ये सध्या तरी त्याचा खेळ सुरू आहे. काय क्रिकेटिंग स्ट्रोक त्याने ठोकलेले आहेत. आता समीकरण परत बदललंय. 10 बॉल 22 करायचे आहेत आता या मॅच मध्ये. खोलव्या टप्प्याचा बॉल होता ऑन साइडला, बॉटम हँडचा खूप चांगला वापर. एक धाव इथे कंप्लीट होईल. दुसरा धावेचा प्रयत्न नाडर करताना दिसणार नाहीये. एक धाव मिळते त्याच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढतायत. धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 62. अक्षरशः तुटून पडले त्या षटकावर. जितक्या जास्तीत जास्त धावा गोळा करता येतील तितकाच प्रयत्न हितेचा सातत्याने राहिलेला आहे. आणि काय फायदा आदर्श इंटरप्राइजेसचा या षटकात झालाय. एकूणच आपण जर पाहिलं तर या षटकात 16 धावा वसूल केलेल्या आहेत. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 9 चेंडू 21 धावा. आव्हान आता हळूहळू जवळ येऊ लागलेलं आहे आदर्श इंटरप्राइजेसच्या. तरी सामना संपलेला नाही. त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार निलेशदादा भिंतडे आणि त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार सध्या आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या यशामागे सर्वात महत्वाची व्यक्ती, ठाम उभी राहणारी ही व्यक्ती आहे. डाऊन टू अर्थ असं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्याचमुळे एनबी ट्रॉफीची चर्चा अखंड भारतभर सध्या तरी होते. तिसरं पर्व आहे एनबी ट्रॉफी, फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट. तुम्ही पाहता पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग चा हा अंतिम सामना. 62 धावा झाल्यात. खुल्या गटातली फायनल रंगतदार झाली. आता या गटातली फायनल देखील रंगतदार अवस्थेत. शुक्लासाठी हा बॉल, बॅटचा स्विंग चांगला होता परंतु बॉल निसटला, सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. आऊचे आवाज बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षकांमध्ये देखील येत आहेत. स्टेडियम मध्ये बसल्यासारखा फील प्रेक्षकांना मिळतो आणि प्रेक्षक सुद्धा प्रत्येक घडामोडींकडे लक्ष वेधत आहेत. टायमर देखील या ठिकाणी आता संपलेला आहे. धावसंख्या 62, 3 गडी बाद. जिंकण्यासाठी आवश्यकता 8 चेंडू 21 धावा. 8 बॉल्स 21 रन्स इक्वल टू विन. 8 चेंडू 21 धावा. हे खुश आहेत. प्रत्येक स्तरातील प्रेक्षक सध्या आनंद घेतात एनबी ट्रॉफीचा. कमी गतीने टाकलाय, दिशा पाहतायत, पंचही पाहतायत आणि शेवटी हा निर्णय आता टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. एक एक क्षण दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे आणि त्याचमुळे आधुनिक तंत्रप्रणाली असल्यामुळे ती देखील मदत घेणं तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणूनच पंचांनी दोन्ही संघांना न्याय मिळावा म्हणूनच आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतलेली आहे. पण काय सामना रंगतोय. प्रेक्षकांना जे काय हवं आहे ते प्रेक्षकांना मिळते. प्रेक्षकांना जी मजा हवी होती क्रिकेटच्या खेळाची, जी चुरस हवी होती क्रिकेटच्या खेळाची, ती चुरस सातत्याने पाहायला मिळाले. क्रिकेटचा खेळ अजूनही आपण पाहिला तर परिणाम काय होईल त्याचा अंदाज प्रत्येक जण बांधत असतो, पण जोपर्यंत सामना संपत नाही तोपर्यंत मैदानात थांबत असतो. व्हाईट बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव वाढेल, एका धावेची धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 63 धावा. सरळ लाईनच्या आतमध्ये पडल्यानंतर बॉल गेलाय बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या आता पुढे जाते. धावा झालेल्या आहेत 63. या स्पर्धेचे शिल्पकार उद्गाते सध्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 8 चेंडूमध्ये 20 धावा करायच्या आहेत. निलेशदादा भिंतडे स्पोर्ट्स फाउंडेशनची ही पेशकश एनबी ट्रॉफी. तिसरं पर्व आहे फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट. काय स्पर्धा रंगली आहे. कमी गतीने टाकलेला बॉल, हेलिकॉप्टर बॉल हवेत आहे. चालला बॉल सीमारेषेच्या दिशेने. जल्लोष होतोय रत्नागिरी ते चिपळूण. भावा मारतू उचलून उचलून षटकार.
आला, बॉल लावून सीमारेषेच्या पलीकडे गेला. बडे मॅच का बडा खिलाडी प्रशांत शुक्ला त्याने ठोकलाय योग्य त्यावेळी षटकार. धावसंख्या 3 गडी बाद 69. जिंकण्यासाठी 7 चेंडू 14 धावांची गरज. 7 बॉल 14 धावा हे समीकरण या फायनल मॅच मध्ये ग्रँड फिनाले यासाठी केला होता. अट्टासकी शेवटचा दिवस गोळवावा आणि शेवटचा सामना देखील तो मात्र रंगतदार अवस्थेमध्ये. भोपू वाजताय, शिट्या वाजतायत, टाळ्या वाजतायत. प्रेक्षक जे बसले होते ते आता उभे झालेत आणि हा विजय आहे सागरदादा भिंताडे यांचा, NBSF स्पोर्ट्स फाउंडेशनचा. केतन मात्रे मागच्या मॅचचा हिरो, फायनल मॅच यांनी गाजवली. त्याच्या पॅटमधून धावा आल्या. या मॅच मध्ये प्रशांत आणि त्याचबरोबर हितेश नाडर याची जोडी जमली आहे. समीकरण आता तुमच्या भेटीला आहे. 7-14 जास्त सफल झालाय. भरपूर वेळेला हा प्रयत्न केलाय प्रशांत शुक्लाने, याच्यामध्ये अपयश सातत्याने त्याला आलंय. हा तो डॉट बॉल. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. फायनल मॅच आवडली असेल तर दोन्ही टीमला समर्थन द्यायचंय. टाळ्या ह्या झाल्याच पाहिजेत. टाळ्यांचा आवाज वाढला पाहिजे, शिट्ट्यांचा आवाज वाढला पाहिजे. NB ट्रॉफी शेवटच्या टप्प्यावर आहे. 7 दिवसांचा क्रिकेटचा हा थरार. तुम्ही आम्ही सर्व सर्कलच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक असतील. देखील गोष्ट कॅप्टन लक्षात घ्यायची. इक्वेशन खूप चांगलं सेट झालंय. 7 षटकांचा खेळ संपलाय. 3 गडी बाद 69. 6 चेंडू 14 धावांची गरज. अंतिम सामना जसा अपेक्षित होता तसा होतोय. एकेकाळी वाटलं होतं की हा सामना एक हाती जाईल, पण आता कुठेतरी सामन्यामध्ये येतोय ट्विस्ट. सामना होतोय सुपर हिट 70 स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर. 7,69,260 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. हा सामना संपण्यापर्यंत आपण नक्कीच 7,70,000चा टप्पा पार करणार आहोत. जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा 70 स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीला. धावांची आवश्यकता. वेळ संपलेला आहे, त्याच्यामुळे एक खेळाडू अतिरिक्त तुम्हाला 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये सजवणं गरजेचं आहे. मॅच ऑन. जे प्रेक्षक बसले होते ते आता उभे झालेले आहेत. जे पूर्वीच उभे होते ते टाचांवर उभे राहिलेत आणि आता येणारा वेळ असा असेल जे टाचांवर उभे होते ते आपल्या अंगठ्यावर उभे होतील अशी परिस्थिती या मॅच मध्ये येऊन ठेपली आहे. 6 बॉल 14 धावांचं समीकरण. व्हॉट अ मॅच. काय स्पर्धा आहे. NB ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 6 घमासान महासंग्राम अंतिम टप्प्यामध्ये. गोलंदाज त्याच्या हातामध्ये बॉल तर दिसतोय. शेवटचं षटक टाकण्याच्या तयारीमध्ये. मॅच ऑन मनीष. प्रयत्नांची शिडी तुम्हाला 100% यशस्वी करेल. फक्त प्रत्येक पाऊल अचूक पडले पाहिजे आणि शेवटची 6 पावलं बाकी आहेत त्या अंतिम विजेतेपदाकडे पोहोचण्यासाठी. पहिला बॉल पप्पू साठेचा. प्रवीण आलाय. पहिलाच बॉल हवेत खेळलाय. बॉल मध्ये अंतर कमी दिसतंय. फिल्डर खाली. आउट होईल हितेश नाडर. प्रवीणला मिळतं यश. प्रवीण याही मॅच मध्ये दिसतंय. फलंदाज बाद झालेला आहे. पहिल्याच बॉलवर साठे यांना विकेट मिळालेले आहे आणि ज्या कारणासाठी त्यांना राखून ठेवलं होतं पहिल्याच बॉलवर ते कारण स्पष्ट करतायत. अजूनही सामना संपलेला नाही. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय राजू पेरुमल. एक मिस्ट्री एलिमेंट आहे. शेवटच्या टप्प्यासाठी योग्य खेळाडू आहे. पाहूया राजूच्या वतीने तसाच प्रतिकार पाहायला मिळतोय का जो प्रशांतला साथ देईल. 5 चेंडू 14 धावांची गरज. गोलंदाजी चांगली केली आहे राजूने. आता फलंदाजी करायची. हे यश पाया स्पर्धेचं आहे. प्रेक्षक मी मगाशीच उल्लेख केला जे बसले होते ते उभे झालेत. ते आनंद व्यक्त करत असताना जल्लोष करतायत. 2 हात उंचावत असताना त्यांना आवडली ही स्पर्धा. आपली NB ट्रॉफी आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचले. पुन्हा एकदा 365 दिवस आपल्याला वाट पाहावी लागेल पुढच्या पर्वाची. 4थं पर्व तुमच्या भेटीला ज्या वेळेला येईल. परंतु हा सामना 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. आता 14 स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज आलाय राजू. राजू बन गया जेंटलमॅन. आता त्याला तसंच काम करावं लागेल. त्याच वेळेला तोच उत्साह तोच जल्लोष सेलिब्रेशन पाहायला मिळू शकतं. परंतु 5 चेंडू शिल्लक आहेत. प्रवीण समोर आहे. प्रवीणचा हा बॉल राजूने बरोबर फटका सजवलाय. गॅप मध्ये चाललाय. एक टप्पा घेत बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. येतो चौकार.
आपल्यावर वेळ घेण्याची संधी नाहीये, तुम्हाला सेट होण्याची संधी नाहीये. पहिल्याच बॉलवर प्रहार करताना, मिड विकेट क्लिअर करताना राजूने चौकार खेचला, प्रेशर बाजूला सारला. पहिल्या बॉलवर विकेट होता, आदिश इंटरप्राइजेस संभ्रमात होता, पण पुढच्याच बॉलवर चौकार खेचून संभ्रम दूर केलेल्या या धावांच्या चेसचा 4 चेंडू 10 धावांची गरज. 4 चेंडू 10 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये असेल. मागील 3 मॅच मध्ये 0वर आउट होणारा फलंदाज मैदानामध्ये गेला आणि त्याच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर चौकार. नियती आहे, प्रत्येकाबरोबर खेळ खेळतच असते. ऑन साइडला बॉल चाललाय ढगात आणि हा जाईल सीमारेषा पलीकडे. राजू बनगाय जेंटलमॅन त्याच्या बॅट मधून येतोय षटकार. तुम्हाला ओळखायचंय, त्याची आठवण करून देण्यासाठी कोणच येणार नाहीये. ते सामर्थ्य होतं राजूचं शेवटच्या टप्प्यावर अंतिम लढतीमध्ये. मागच्या 3 सामन्यात काय केलंय फरक पडत नाही, पण आता विजयासाठी कारणीभूत ठरेल का राजू पेरुमल. 79 3 चेंडू 4 ची गरज. 3 चेंडू 4 धावा. काय फटका होता राजू पेरुमलचा. 3 बॉल मध्ये 4 धावा करायच्यात. सामना टाय झाला, बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर फायनल मॅच मध्ये देखील प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते. 3 बॉल 4 धावांची आवश्यकता. छत्रपती संभाजीनगरचा फेमस आहे क्रांती चौक. छत्रपती संभाजीनगरचा फेमस आहे क्रांती चौक. राजू पेरुमलला आहे षटकारांचा शौक. काय फटका होता त्याच्या बॅट मधून. 10 धावांवर तो पोहोचलाय. 3 बॉल शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 4 रन. परत एक वेळा, यावेळेला अंतर कमी आहे, फिल्डर खाली, झेल टिपलाय, राजू चाललाय. आता समीकरण 2 बॉल मध्ये 4 धावा करायचे आहेत. जागा सोडताना पाहायला मिळत आहेत, पण घरी जाण्याची इच्छा होणार नाहीये. NB ट्रॉफी या स्पर्धेचा 3ऱ्या पर्वाचा विजेता कोण होणार ते पाहिल्याशिवाय आम्ही घर नाही गाठणार. तीच प्रेक्षकांची भावना. आता इक्वेशन बदलते. बॉल शिल्लक आहे 2, आवश्यकता आहे 4 धावांची. 2 चेंडू 4 धावांची गरज. 2 बॉल 4 धावा. उमेश नायडू नवीन फलंदाज आता फलंदाजीसाठी. हा जो मुलगा आहे हा जल्लोष करतोय. याला आवडली NB ट्रॉफी. भांगडा करत असताना त्याला माहिती आहे ही स्पर्धा कुठल्या लेवलला आता जाऊन पोहोचली आहे. हे भविष्य उद्याचं भारताचं. भांगडा तो करतोय. महाराष्ट्राचा डान्स रांगडा आता एक संघ करताना दिसेल. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. एक सुपर ओव्हर आतापर्यंत आपल्या NB ट्रॉफी मध्ये आपण पाहिली आहे. दुसरी सुपर ओव्हर पाहायला मिळेल का. सुपर डुपर सामना. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. टेन्शन वाढतंय संघ मालकांचं देखील. 3 निकाल अपेक्षित आहे. मृत्युंजय जिंकेल की सुपर ओव्हर होईल हे 3 निकाल अपेक्षित आहेत. पहिल्या चेंडूवर कॅच आउट, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर विकेट. पुढचे 2 चेंडू बाकी. 2 चेंडू नियती ठरवतील की या पर्वाचा विजेता नेमका कोण. एका बाजूला पप्पू साठेचा अनुभव आणि एका बाजूला फलंदाज उमेश नायडू यांची अॅक्युरसी. पाहूया बॉलर हवी ठरतोय की बॅटर. 2 चेंडू 4 धावा. अमित पाटील थोडेसे टेन्शन मध्ये पाहायला मिळाले संघ मालक, परंतु का पाहूया जिंकतोय कोण. टर्न चांगला प्राप्त केलाय. बीट केले फलंदाजाला. नॉन स्ट्रायकिंग एंडला. रन आउट. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. 3 धावा झाल्या. सामना बरोबरी सुपर ओव्हर. परंतु ज्यांना हृदयरोगाचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा सामना नाहीये. 1-2 सेकंद हा सामना नाही पाहिलात तरी चालेल, परंतु शेवटचा 1 बॉल. एका बॉल मध्ये 4 धावा करायच्या आहेत. परंतु सामना आवडला असेल तर काय हरकत आहे टाळ्या वाजवण्यासाठी. दोन्ही टीमला समर्थन देऊया टाळ्यांच्या गजरात. तर प्रशांत शुक्लाला खेचावा लागेल कमीत कमी चौकार. आणि पाहूया शेवटच्या बॉलवर प्रशांत शुक्ला खेचेल का चौकार. आदिशी जिंकेल का की पप्पू साठे करेल शेवटच्या बॉलवर पलटवार. सामना दोन्ही संघाच्या बाजूने समान अवस्थेमध्ये. शेवटच्या बॉलची किंमत आता 2.5 लाख रुपये च्या आसपास आहे.
संघ मालकासाठी देखील आपण पाहतोय बुलेट आहे आणि HF100 म्हणजे तोही एक मोठा फरक आहे. उपविजेता टीमचा संघ मालक, विजेत्या टीमचा संघ मालक, एक बॉल ठरवेल कोणता संघ मालक त्या बुलेटवर बसेल आणि कोणता संघ मालक त्या HF100 वर बसेल. अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते. तिथेही फरक पैशांचाच आहे, परंतु मला असं वाटतंय पैशाला महत्व नाहीये, इथे प्रतिष्ठेला महत्व आहे. ही स्पर्धा सन्मानाची, ही स्पर्धा अभिमानाची. NB ट्रॉफी आपली ट्रॉफी. अंतिम टप्प्यामध्ये शेवटचा एक बॉल, एका बॉल मध्ये 4 धावा करायच्या आहेत. 12,000 लोक या अंतिम लढतीला 77 स्पोर्ट्स या YouTube वाहिनीवर पाहतात. त्यांना सुद्धा असाच निकाल अपेक्षित होता. पाहूया, 1 चेंडू 4 हमराज मृत्युंजय की आदिश्री एंटरप्राइजेस. शेवटचा बॉल, दबाव आहे. पाहूया आदिश्री एंटरप्राइजेस इथे विजय मिळवताना दिसेल का की हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे फायनल जिंकून ही ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाईल. वेळेचं महत्व आहे. ऋषिकेश जोरी, सामना सुरू ठेवा. मोमेंटम या सामन्याचा तोडू नका. शेवटचा एक बॉल, शेवटच्या एका बॉल मध्ये 4 धावा करायच्या. सर्वात जमेची बाजू आदिश्रीसाठी ही आहे की त्यांचा खेळाडू जो सेट बॅटर आहे 14 बॉल मध्ये 30 केल्यात असा प्रशांत शुक्ला स्ट्रायकिंग एंडला आहे. खेचणार की खेळवणार, प्रशांत खेचणार की पप्पू साठे खेळवणार. एका चेंडू 3 आल्या तर सुपर ओव्हर, चौकार किंवा षटकार आला आदिश्री एंटरप्राइजेस, सिंगल किंवा डबल आली तर हमराज मृत्युंजय. कित्येक शक्यता आहेत या सामन्याच्या निकालाच्या. आणि पाहूया कुठला खेळ कुठल्या संघाला कुठल्या पदावर नेऊन ठेवतोय. फर्स्ट रनर अप. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. शेवटचा बॉल, 4 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल घुमावलाय. दे घुमा के हान की बडी धुरा उडी इतिहास घडी वडी प्रशांत शुक्लाने, आदिश्री एंटरप्राइजेसने आपली NB ट्रॉफी इथे जिंकलेली आहे. ते दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ मात्र